मातृभक्त, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी सैन्य दलामध्ये सिलेक्शन झालं, ते जवान सर्जे. मी त्यांचं दर्शन घेत असताना ते जरा चमकले. पण सर्जे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही वयानं माझ्यापेक्षा लहान आहात, परंतु मी माझ्या देवघरावरती सैनिकाला स्थापन केलेला आहे. सीमेवर उभा राहिलेला जवान हा माझ्यासाठीच नाही तर या सगळ्याच लोकांसाठी देव आहे, याची जाणीव करून द्यायचं काम गेले 20 वर्ष मी आपल्या भूमीतून करतोय. मासाहेब जिजाऊंच्या जयंतीला सैनिकाच्या पत्नीची किंवा त्याच्या आईची पूजा करून खरं जिजाऊ पूजन हेच आहे हे संपूर्ण भारताला पहिल्यांदा इंदापूरच्या भूमीमधून डॉक्टर आसबेंनी पटवून दिलं आणि तो सन्मान तुम्हाला मिळवून दिला. त्यामुळं जो सीमेवर उभा आहे किंवा सीमेवर जाण्यासाठी सिलेक्ट झालाय तो माझ्यासाठी देव आहे, म्हणून मी तुमचं दर्शन घेतलं, त्यात संकोच मानू नका. आज माता अहिल्याच्या या जीवन चरित्रावर बोलत असताना माझ्या जीवनात झालेला बदल सांगतो फक्त तुम्हाला. अगोदर 22-23 वर्षापूर्वी मी ज्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा चरित्र वाचलं आणि चरित्र वाचल्यानंतर मी वेडा झालो अक्षरशः या चरित्राचा. जेवढं म्हणून भारतामध्ये, भारताच्या बाहेर आणि आसपास मराठी, हिंदी, उर्दू सगळ्याच भाषेमध्ये जे मातेचं चरित्र मला इतिहास सापडला तो वाचण्याचा मी प्रयत्न केला. येईल की या शब्दानं उंची कुठपर्यंत गेली आणि हा शब्द दिला कोणी. चरित्राकडे मी येतोय, पण हे पण माहीत झालं पाहिजे आपल्याला. मातोश्री अहिल्या देवीच्या नावापुढे पुण्यश्लोक शब्द येण्यापूर्वी 3 ऋषींच्या नावापुढे हा शब्द आलाय. त्यातले एक व्यास आहेत, दुसरे वशिष्ठ आहेत आणि तिसरे वाल्मिकी आहेत. त्यांची कार्य सांगायचं हे व्यासपीठ नाही. 3 दुसऱ्या लोकांच्या नावापुढे अजून पुण्यश्लोक शब्द आला. त्यातला एक नलराज आहे, दुसरा युधिष्ठिर आहे आणि तिसरा भगवान श्रीकृष्ण आहे. त्यानंतर 2 स्त्रियांच्या नावापुढे हा शब्द लागला. त्यातली एक सीता माता आहे आणि दुसरी द्रौपदी आहे. त्यानंतर शिवराय संभाजीराजांच्या नावापुढे काही ठराविक लोकांनी लावला, पण त्याचा उल्लेख फारसा होत नाही कारण ती चरित्र वेगळी आहेत. परंतु पुण्यश्लोक हा शब्द भारताच्या भूमीमध्ये कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत आणि द्वारकेपासून ते इकडं पुरी, जगन्नाथपुरी पर्यंत पुण्यश्लोक शब्द उच्चारला तर कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठलाही भाषिक असला तर त्याच्या डोळ्यापुढे एकच नाव येईल, ते म्हणजे अहिल्या मातेचं. आणि हा शब्द अहिल्या मातेला त्यांच्या काळामध्ये नावापुढे लावला कोणी? हा लावला फक्त जनतेने नाही, लक्षात घ्या. त्या जनतेने तो शब्द दिला तर त्याला एवढी किंमत राहिली नसती. पुण्यश्लोक शब्द दिला कोणी? तर या अखंड हिंदुस्थान, किती होता हिंदुस्थान आपला? पाकिस्तान, बलुचिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, अफगाणिस्तानचा काही भाग आणि आत्ताचा अखंड भारत, एवढ्या सगळ्या भूमीमधल्या साधू संतांनी आणि भक्ती क्षेत्रातल्या सर्वच लोकांनी, पुढे येता इकडे समोर बसता, या सगळ्या लोकांनी मिळून हा शब्द अहिल्या मातेला दिला, पुण्यश्लोक. मी या शब्दाचं विश्लेषण करत असताना एक 3-4 टप्प्यामध्ये मातेच्या जीवन चरित्राचा उल्लेख करतो. चौंडी गाव त्यांचं हे सर्वांना माहित आहे. मानकोजी पाटलांच्या कन्या, सुशीला मातेच्या कन्या, वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी ते कसल बाजीरावाचा तळ पडला, मल्हारराव होळकर त्यांच्या नजरेस पडल्या. त्या शिवलिंगाचं संरक्षण हे सगळं जरी असलं ना, तर ज्या दिवशी शिवलिंगाचं संरक्षण केलं त्या दिवशी मंदिरामध्ये गेल्यानंतर जो प्रकार घडला त्यामुळं अहिल्या देवी मल्हारराव होळकरांच्या सून झाल्या, हे लक्षात ठेवा. हे बोललं जात नाही. अहिल्या देवीला त्या काळामध्ये वयाच्या 8व्या वर्षी माणकोजी पाटलांनी शिक्षणाची व्यवस्था केली होती आणि त्यांना शिकवणारे त्यावेळेला गुरुजी नव्हते. तुम्हाला आठवत असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र वाचलं, ऐकलं तर त्या काळामध्ये 2 प्रकारच्या शाळा होत्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळात. एक पंतोजीची शाळा आणि दुसरी मिशनरी शाळा, म्हणजे इंग्लिश शाळा, कारण इंग्रजांचं राज्य होतं. पंतोजीची शाळा म्हणजे तो एक पंतोजी जो शिकलाय तो मुलांना शिकवायचा. आणि या पंतोजीच्या शाळेमध्ये अहिल्या देवीचं शिक्षण हुशार असल्यामुळं माणकोजी पाटलांनी करून ठेवलं होतं.
धर्मग्रंथाचं 8व्या-9व्या वर्षी काय ज्ञान असेल? त्यावेळी अहिल्यादेवी संध्याकाळी ज्या वेळेला दिवाबत्तीला त्यांच्या मंदिरात गेल्या, त्यावेळेला सगळे लोक बाजीराव पेशव्यांच्या पाया पडत होते. अहिल्यादेवीच्या 8-9 वर्षाच्या वयामध्ये त्या मुलीने एवढं पाहिलं होतं की अख्खं गाव पंतोजीच्या पाया पडतंय, कारण धर्मग्रंथाचा अर्थ सांगणारे, पोथ्या पुराण सांगणाऱ्या माणसाला समाज किंमत देतो, पाया पडतो. त्याप्रमाणे त्यांच्या पाया पडणारं तिनं पाहिलं होतं. पण पहिल्यांदाच एक व्यक्ती अशी बघत होती की सगळीच लोक बाजीराव पेशव्यांच्या पाया पडत होते आणि पंतोजी पण बाजीरावच्या पाया पडत होते. तेव्हा 8-9 वर्षाची ही अहिल्या तिनं विचारलं, तुम्ही यांच्या का पाया पडताय? त्यावेळी पंतोजी काकांनी सांगितलं की ते शाहू महाराजांचे पेशवे आहेत. मग पेशवे आहेत तर महाभारतामध्ये पेशव्यांनी जो पराक्रम केला तो यांनी केलाय का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी बाजीरावांनी तिच्याकडे पाहिलं आणि बाजीरावांनी विचारलं की तुला पेशव्यांची कार्य काय माहीत आहेत ते सांग. त्यावेळी त्यांनी पुराणामधली 2 उदाहरणं दिली. त्या पेशव्यांनी जो पराक्रम केला त्यामुळं त्यांची पूजा समाज करत होता, तेवढं काम तुम्ही केलंय का, मग मी तुमच्या पाया पडते. हे बाणेदार उत्तर ऐकलं आणि मग बाजीराव पेशवे म्हणाले, मल्हाररावांना ही तुमची सून करा, हिला मागणी घाला. या गोष्टी किरकोळ यातल्या बाकीच्या लोकांना माहीत नसतात, म्हणून जो इतिहास मला माहीत झालाय तो तुमच्या पुढे बोलून दाखवतो. ज्या वेळेला इंदोरच्या सुनबाई झाल्या, एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बांधवांनो, की अहिल्यादेवीचं जीवनचरित्र बोलत असताना मल्हारराव होळकर आणि गौतमीबाईला जर आपण विसरलो तर अहिल्यादेवीचं जीवनचरित्रच अपुरं आहे. शिवरायांवर बोलवायचं झालं तर मासा जिजाऊ शहाजीराजांना विसरलो तर शिवबा अपूर्ण ठरतात, शिवराय अपूर्ण ठरतात. तसं पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं जीवनचरित्र बोलताना मल्हारराव होळकर आणि गौतमीबाईला जर आपण विसरलो तर हे जीवनचरित्रच अपुरं आहे. या जगातला पहिला सासरा आहे, जगातला बोलतोय मी, देशातला नाही. जगातला पहिला सासरा आहे की ज्या माणसानं 10व्या वर्षी वयाच्या आपल्या सुनेतले गुण हेरून तिला उत्तराधिकारी नेमण्याचं नियोजन केलं होतं. जगातला पहिला सासरा आहे. सुनेला काय वागवलं जातं हे मी काय सांगायचं कीर्तनाचं व्यासपीठ नाही. शिवरायांनी संभाजीराजांच्या धर्मपत्नी येसुबाई यांना तलवारबाजी, राजकारण सगळं शिकवलं होतं आणि त्यांना शिक्के कटारीचे अधिकार दिल्याचा उल्लेख आहे. पण मल्हारराव होळकर त्याच्या पुढे गेले. मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवीला सगळ्या शिक्षणाची व्यवस्था तर केलीच केली, खुद्द मल्हारराव होळकर साक्षर होते, लक्षात ठेवा. होळकर घराणं इथलं फलटणच्या जवळचं होळला येऊन स्थायिक झालं, पण मूळचं वापगावचं आहे, विरकर मूळचे. वडील वारल्यानंतर मामाकडे जाऊन एक साधा मेंढर राखणारा माणूस, एक मुलगा तलवारबाजी, दांडपट्टा आपल्या मामाकडे शिकतो आणि कदमबांडेच्या सेनेमध्ये 20-25 पोरात सामील होतो. आपली तलवार दाखवून पुन्हा कदमबांडे यांच्या फौजेमध्ये जातो आणि कदमबांडेच्या फौजेमध्ये गेल्यानंतर पुन्हा खुद्द बाजीराव पेशव्यांवरच एक वेळ हल्ला करायचा प्रसंग येतो. त्यावेळेला त्यांच्या नजरेत भरतो. मला त्या चरित्रावर बोलायचं नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या दृष्टीनं पुन्हा विषयांतर होईल म्हणून बोलतोय. मल्हारराव होळकर सुभेदार होत असताना एक लक्षात ठेवा, वडलार्जित इस्टेटीतनं वारसानं मिळालेली सुभेदारी नाही. सुभेदार मल्हारराव होळकरांना इंदोरचं माळव्याचं राज्य का दिलं गेलं त्याची एक पार्श्वभूमी ऐका, मग सासरा बोलतो तुम्हाला. ज्या वेळेला शाहू महाराजांनी, औरंगजेब गेला 1707ला, 1717 मध्ये मल्हारराव होळकर, माधवराव महादजी शिंदे आणि थोरले बाजीराव, दाभाडे, पवार, गायकवाड आणि नागपूरचे भोसले या सगळ्यांनी मिळून उत्तरेपर्यंत आपल्या महाराष्ट्राची सीमा नेली आणि परत आल्यानंतर चौथाही वसूल करायचा अख्ख्या मोगलाईमधून, म्हणजे उत्पन्नाचा 4था हिस्सा वसूल करायचा दंड ठोकला मोगलशाहीवर आणि तो वसूल करून आले. पण ते परत आले की पुन्हा त्या ठिकाणी हल्ला होऊन ती ठाणी बळकावली गेली आणि त्यावेळेला मग माळवा जे राज्य होतं, मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये आक्रमण होत असताना जे प्रवेशद्वार होतं त्या माळव्यावरती कुणाला ठेवावा असा प्रश्न आला
तर त्या काळातला इतिहास जर तुम्ही वाचला माझ्या बांधवांनो तर तुमच्या लक्षात येईल की मल्हारराव होळकरांच्या जीवनामध्ये एकही पराभव नाही. हे लक्षात घ्या, एकही पराभव नाही. आणि मल्हारराव होळकरांचा दरारा इतका मोठा होता की अखंड हिंदुस्थानमध्ये मल्हाररावच्या समोर उभा राहण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. पुढे सांगतो तुम्हाला. आणि ज्या वेळेला मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवीतले गुण हेरले आणि आपल्या सुनेला जे अधिकार दिले ते अधिकार कोणते होते ऐका. आत्ताच्या काळात ज्याला अर्थमंत्री म्हणतो आपण, अर्थमंत्री, त्या अर्थमंत्री पदाचा अधिकार दिला आणि सगळा हिशोब तपासण्यापासून पगार देण्यापर्यंत आणि खंडणी गोळा करण्यापासून ते महसूल गोळा करण्यापर्यंतचे सगळे अधिकार दिले. सासरा कसा असतो दाखवून देतो तुम्हाला. एक दिवशी खंडेराव होळकर अहिल्यादेवी चोपडीमध्ये हिशोब लिहित बसलेले असताना तावातावानं आले आणि मला आत्ताच्या आता पगार पाहिजे म्हटलं. अहिल्यादेवीने चोपडी काढली आणि चोपडी काढून पाहिलं तर 12 महिन्यातला सगळा पगार 2च महिन्यात त्यांनी उचलला होता. तेव्हा अहिल्यादेवीने वर न पाहता आपल्या पतीला सांगितलं की तुम्ही आगाऊ पगार 8 महिन्याचा उचललाय, आता 12 महिन्यापर्यंत एक नया पैसा सुद्धा तुम्हाला पगारातून मिळणार नाही. एकुलता एक वारस इंदोरच्या गादीचा, शिवाय आपला पती, अशा व्यक्तीला अहिल्यादेवीनी, वय काय असेल व त्यावेळेला 14-16 वर्षाचं वय असेल, अशा वेळेला पगार नाकारला म्हणून राग आला. कारण माणसात जर आपली बायको बोलली, दरबारात होते, माणसात जर आपली बायको उलटी बोलली तर आत्ताचा नवरा काय करेल याचा विचार करा. तो तर युवराज होता. खंडेराव होळकरांचा अपमान त्याला सहन झाला. चोपडी काढली, अशी फेकून मारली. मारल्या मारल्या तिची जी लोखंड कड्या होत्या त्या कपाळात लागली, खोच पडली. रुमालानं हात दाबून धरला आणि मल्हारराव होळकरांचे नियम वाचले सगळे आणि आपल्या दिवाणजीला म्हणली की सरकारी कामात जर अडथळा आणला आणि सरकारी कामात जर चूक केली तर याचा दंड किती आहे सांगा. आणि त्यावेळी त्यांनी सांगितला की याचा दंड 25 मोहरा आहे. चोपडी उचलून इथं भंडारा लावून अहिल्यादेवीने आपल्या नवऱ्याला दंड ठोठावला की 25 मोहरा दंड तुम्हाला भरावा लागेल आणि नाही भरला तर तुमच्या पगारातून कापला जाईल. थैथयाट करत मला खंडेराव होळकर निघून गेले. खरी परीक्षा त्यांची घरी गेल्यावर होती. कारण सासू, तिचा एकुलता एक मुलगा, सासू आहे शेवटी ती गौतमीबाई. अहिल्यादेवी धडधड 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 काळीच करत करत घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चित्र होतं. राजवाड्याच्या दरवाज्यावरच अहिल्यादेवीच्या सासूबाई अशा चौकटीला हात देऊन उभ्या होत्या आणि खाली मान घालून अहिल्यादेवी समोर आल्या आणि त्यांच्या पाया पडल्या. त्यांच्या चेहऱ्याकडे बघण्याचं त्यांचं धाडस झालं नाही. त्यावेळी गौतमीबाईंनं त्यांच्या हनवटीला धरलं आणि असं तोंडवर उचललं आणि हनवटीला धरून तोंड उचललं आणि उचलल्यावर म्हणली, का खाली पाहते ग तू का खाली पाहते. तिनं तुम्हाला म्हणले, तुम्ही दरबारात घडलेला प्रसंग तुम्हाला कळाला असेलच. ते म्हणले, हो कळालाय. माझं काय चुकलं. तुझं काहीही चुकलं नाही. आज खऱ्या अर्थानं मला इंदोरच्या राज्याची चिंता माझ्या जीवनातून मिटली म्हणून गळ्यातला आपला मोत्याचा हार काढला आणि आपल्या सुनेच्या गळ्यात घातला. अशी सासू दाखवा माझ्या माता भगिनींनो कोणाच्या घरात आहे. आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीमध्ये ती कुवत आहे. पण मल्हारराव होळकरांसारखा सासरा आणि गौतमीबाई सारखी सासू आपल्याला निर्माण करणं घरात गरजेचं आहे. तर आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये ती 100% ताकद आहे. कारण आता शिक्षणानं त्या पोरीने त्या गोष्टी करून दाखवलेत. आज नीटची एक्झाम घ्या, सीईटीची घ्या, एमपीएससीची घ्या, युपीएससीची घ्या, याच्यामध्ये सगळ्या टॉपला मुली आहेत हे विसरू नका. कुठलीही शाळा घ्या, 8वी ते 10वी 12वी पर्यंत जर रँक पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला अनेक 70% शाळामध्ये मुली दिसतील. हे विसरू नका. आपल्या मुलीमध्ये ती कुवत आहे. आणि ज्या वेळेला मोहिमेवरून 6 महिन्यांनी मल्हारराव होळकर आले त्यावेळेला अहिल्यादेवीचा हा दंड ठोठवलेला प्रकार मल्हाररावांना कळाला. त्यावेळी मल्हाररावांनी आपल्या शिक्क्यासह सोन्याची मुद्रा असणारी त्यांच्या गळ्यात भेट म्हणून दिली. हा मल्हारराव सारखा सासरा, सुनेचं कौतुक करणारा सासरा. आणि अशा या सासू सासऱ्याच्या भक्कम आधारामुळं अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थानं राजमाता बनू शकल्या हे लक्षात ठेवा. कारण त्यांचा बेस तो आहे.
अजून एक बाब सांगतो तुम्हाला की या अखंड हिंदुस्थानमध्ये 365 संस्थानं होती इंदोर सारखी, आणि या सगळ्यामध्ये या संस्थांमध्ये या 365 संस्थानामध्ये गौतमीबाई होळकर ही पहिली स्त्री आहे किंवा पहिली सुभेदाराची पत्नी आहे जिच्या नावावर इंदोरच्या संस्थानामधली 1/3 जमीन किंवा त्यातला भाग हा गौतमीबाईच्या नावावर केला होता, आणि ती नावावर केलेली जी जमीन आहे ती गौतमीबाईच्या मृत्यूनंतर जशीच्या तशी अहिल्यादेवीला खाजगीमध्ये मिळाली. ही परंपरा या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपल्या स्त्रीला राजाचा अधिकार 1/3 जमीन करून देणारा मल्हारराव होळकर पहिली व्यक्ती आहे, पहिले सुभेदार आहे, आणि महाराणी झालेली स्त्री ही अहिल्यादेवी आहे. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की अहिल्यादेवीच्या जीवनचरित्रामध्ये या 2 व्यक्तीचं मूल्य किती आहे हे थोडक्या प्रसंगाने सांगितलं. पण खऱ्या अर्थानं अहिल्यादेवीला घोड्यावर बसवणं, दांडपट्टा चालवणं, तलवार चालवणं त्यांचं आवडतं हत्यार तलवार नव्हती. अहिल्यादेवीचा आवडता हत्यार हा भाला होता. त्याला भासडा म्हणायच्या त्या भासडा कायम त्यांच्या बरोबर आवडतं शस्त्र होतं त्यांचं. या सगळ्या गोष्टी शिकवल्या. राजकारण शिकवलं, अर्थकारण शिकवलं, समाजकारण शिकवलं, सैन्यशिस्त शिकवली, सैन्याच्या पगाराची व्यवस्था कशी करायची शिकवली, आणि त्याचबरोबर आपल्यातला सगळ्यात मौल्यवान साठा जो कुठला दिला तर कोणावरही अन्याय करायचा नाही, जमल त्या ठिकाणी सर्वांची सेवा करायची. त्यामुळे तुम्ही इंदोरला जर गेला तर अहिल्यादेवींची जी समाधी आहे त्या समाधीच्या वरती महाराजा यशवंतराव होळकरांनी संस्कृतमध्ये एक शिलालेख लिहिला. कधी गेला तर पहा. त्या शिलालेख काय आहे माहिती आहे? त्याच्यात अहिल्यादेवींचं जीवन हे पाप नष्ट करण्यासाठी नव्हतं तर गोरगरिबांची दुःख निवारण करण्यासाठी होतं, असा स्पष्ट उल्लेख यशवंतराव होळकरांनी त्या समाधीच्या शिलालेखात कोरलेला आहे. अहिल्यादेवीची सगळी पत्र मोडी भाषेत आहेत. काही मराठी आणि मोडी, काही मराठी मोडी आणि उर्दू अशा पद्धतीची पत्र आहेत. आज होळकर दप्तर, होळकर कैफियत 1000 पत्र आहेत. जरूर कधीतरी वाचा, कारण जो वक्ता बोलतोय, जो लेखक लिहितोय त्याच्या बुद्धीनं लिहितोय. पण अहिल्यादेवी करण्यासाठी, मल्हारराव होळकर करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी गरजेच्या आहेत. अहिल्यादेवीचं सगळ्यात मोठं काम जे गारदमधले शब्द होते त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी इथून पुढे थोडा थोडा सांगत जातोय. या गारदमध्ये वापरलेले शब्द, ती जी विशेषण आहे ती अशी उचलली गोड वाटावी म्हणून नाहीत. त्या पद्धतीचं काम त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेलं आहे. ज्या वेळेला कुंभेरीच्या वेड्यामध्ये तोफेचा गोळा लागून खंडेराव होळकर गेले, एक लक्षात घ्या, मालेराव आणि खंडेराव होळकरांच्या बद्दल अतिशय विकृत पद्धतीचं लिखाण त्या काळात झालेलं आहे. आजही होत आहे. त्यांना व्यसनी, दुराचारी अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल बोलल्या जातात. परंतु आता नवीन इतिहास संशोधकांनी ज्या गोष्टी शोधून काढल्या त्यामध्ये खंडेराव होळकरांची एक बाब अतिशय महत्वाची त्यामध्ये नोंदली गेलेली आहे की एकदा मल्हारराव होळकरांनी खंडेराव होळकरांना दिल्लीच्या बादशाहकडं काही मागण्यासाठी किंवा काही सूचना करण्यासाठी एक पत्र दिलं, आणि पत्र दिल्यानंतर बादशाहच्या पुढे ज्यावेळी ते पत्र सादर केलं कोणी, खंडेराव होळकरांनी. खंडेराव होळकरांनी पत्र दिल्यानंतर बादशाहांनी त्यांना खिल्लत दिली, आणि खिल्लत दिल्यानंतर हे रेकॉर्डेड आहे बरं का कैफियतमध्ये, जे होळकरांचं दप्तर आहे त्यामध्ये लिखित आहे, हे मी कुठलं उचलून बोलत नाही, त्यामध्ये लिहिलेलं आहे. खंडेराव होळकरांनी त्यावेळेला बादशाला सांगितलं की ही खिल्लत देऊन, खिल्लत म्हणजे काय, धन देऊन, काही नजराने देऊन तुम्ही मला फोडायचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही. जे आमच्या वडिलांनी सुभेदारांनी लिहिलंय तेच आमचं अंतिम असेल, यात बदल होणार नाही, आणि खिल्लत नाकारली. आता हे तुमच्या सहज वाटेल तुम्हाला, पण हिंदुस्थानच्या गादीचं तख्त ए ताऊस कुणापासून? अकबरापासून. मयूर सिंहासन आहे ते, मयूर, साधी बाब नाही ती. त्या सिंहासनाचा नियम असा आहे, ऐका, त्या सिंहासनाचा नियम असा आहे, कुठल्या दिल्लीच्या कधीतरी जाऊन आग्र्याचं सिंहासन औरंगजेबाचं 15 फूट उंचीवरला जाऊन बघा. तख्त ए ताऊस 400 वर्ष
त्या सिंहासनाचा नियम असा होता की समोर उभा राहिल्यानंतर त्या सिंहासनावर जी व्यक्ती बसली त्याच्या नजरेला नजर लावायची नाही. पहिला नियम, नजरेला नजर लावली तर जाग्याला डोळे फोडण्याची शिक्षा होती. दुसरी गोष्ट, बादशहाची आज्ञा असल्याशिवाय जिभेनं शब्द उच्चारायचा नाही, आणि बादशहाच्या आज्ञेशिवाय जर शब्द उच्चारला तर जाग्याला जीभ छाटली जात होती. तिसरा नियम आहे का, बादशहाच्या सिंहासनाला पाठ दाखवून जायचं नाही. त्यामुळे जर पाठ दाखवून गेला तर त्याच्या जागेला पाय तोडले जात होते, आणि ह्या शिक्षा झालेल्या होत्या. आणि बादशहानं दिलेला नजराना जर कोणी नाकारला तर त्याची जागेला गर्दन मारली जात होती. हा 400 वर्षाचा नियम होता. तुम्हाला कळालं? खिल्लत नाकारणारी 2च माणसं झाली. एक छत्रपती शिवाजीराजे, त्यांनी तर ताट असं बुक्की मारून उडवून लावलं होतं. ते औरंगजेबाच्या त्यावेळेला तो किती शक्तिमान होता शिवरायावर बोलताना सांगेल. खंडेराव होळकरांनी ज्यावेळी खिल्लत नाकारली त्यावेळेला दिल्लीचं शासन कमजोर होतं, मान्य आहे, पण सिंहासनाचा नियम तोच होता ना. सिंहासनाचा नियम बदललेला नव्हता. त्यामुळे खंडेराव होळकरावर चुकीचं लिहिताना कधीतरी अभ्यासकांनी, वक्त्यांनी या गोष्टी शोधा की त्या माणसानी शिवरायानंतर दुसराच माणूस आहे दिल्लीच्या तख्ताची खिल्लत नाकारणारा. ती साधी व्यक्ती नाही. अजून ऐका, काही कादंबऱ्यामध्ये, लोककथामध्ये असं लिहिलं गेलंय की कुंभेरीच्या वेळेला ज्या वेळेला खंडेराव होळकर लढायला गेले त्यावेळेला पत्र पाठवलं अहिल्यादेवीनी, आम्हाला युद्धभूमीवर यायचंय. अहिल्यादेवीला सांगितलं तुम्ही या, पण येताना आमच्या स्त्रियांना घेऊन या. त्या स्त्रिया म्हणजे कोण? 5 त्यांच्या राण्या होत्या अहिल्यादेवी व्यतिरिक्त, आणि 2 कंचनी स्त्रिया होत्या मुस्लिम. एकीचं नाव शबनम आणि दुसरीचं नाव शकीना. या नाचणाऱ्या स्त्रिया होत्या, रखेल होत्या. त्यांना घेऊन यायचंय. आणि सोमवारचा दिवस युद्धभूमीवर आल्या. या सगळ्या स्त्रिया पालखीत होत्या, पण सेनेच्या पुढे अहिल्यादेवी घोड्यावर होत्या. वर्णन आहे त्याच. आणि कुंभेरीच्या वेळेला गेल्यावर 1-2 दिवसामध्ये ज्या वेळेला सोमवारचा दिवस भगवान शिवाची पूजा केली आणि अहिल्यादेवी प्रसाद द्यावा म्हणून त्यांच्या तंबूमध्ये गेल्या, त्यावेळेला नको त्या अवस्थेत त्या कंचनी स्त्रिया बरोबर त्यांना पाहिलं, आणि अहिल्यादेवी सहज बोलल्या की रणांगणावर तुम्ही लढत आहात, होश असावी. एवढंच बोलल्या. काय? होश असावी. त्यावेळेला खंडेराव होळकर म्हणाले आम्ही होशमध्येच आहोत, आणि ही बेहुशी युद्धावर रणांगणावर गरजेची असते म्हणून आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही होशमध्ये आहोत. आणि अंगरक्षक बिनीची फौज बरोबर नसताना खंडेराव होळकर एकटेच घोड्यावर बसून त्या कुंभेरीच्या किल्ल्याच्या तटबंदीला जाऊन भिडले. वरून सूरजमाल जाट त्यानं तोफ्याचा गोळा डागला आणि तो धाडकन छातीत बसला आणि खंडेराव होळकर पडले. पडल्यानंतर रक्ताची गुळणी आली आणि प्राण सोडला. एकुलता एक वारस गेला. त्यावेळी मालेरावाचा जन्म झाला, मुक्ताचा जन्म झाला होता. ती बछडी लहान होती. अहिल्यादेवी सती निघाल्या त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी त्यांच्या पाया पडून सांगितलं, अहिल्ये गेलाय ती अहिल्या आहे आणि तुझ्या रूपानं माझा खंडेराव जिवंत आहे. त्यांना ते लाडानं अहिल्योबा म्हणायचे. अहिल्योबा म्हणायचे कधी कधी. मल्हारराव होळकर तू जाऊ नको, या म्हाताऱ्याचा वनवास करू नको, याचा दुष्काळ करू नको, तूच माझा खंडेराव आहे आणि तू माझ्या पदरात दान दे. सगळी लोक सांगताना ऐकलं नाही, पण ज्यावेळी मल्हारराव होळकर पाया पडले त्यावेळेला अहिल्यादेवी रडायला लागल्या आणि त्यांनी उठून त्यांचे पाय धरले. सगळ्या दुनियेने पाय तुमचे धरावे आणि तुम्ही माझ्या स्त्रीच्या पाया, माझ्यासारख्या स्त्रीच्या पाया पडता. थांबलं ते. ऐका, 5 राण्या सती गेल्या. नुसत्या 5 राण्या नाही, त्यांच्या बरोबर त्या 2 मुस्लिम स्त्रिया सुद्धा सती गेल्या. त्या कंचनी स्त्रिया सती गेल्या. 7 महिलांच्या बरोबर चिता पेटली खंडेरावाची. दशक्रियाविधी उत्तर क्रियाकर्म झालं आणि मल्हारराव होळकरांनी शपथ घेतली, या कुंभेरीची माती मी ज्यावेळी यमुनेत टाकीन त्याच वेळेला प्राण सोडीन प्रतिज्ञा केली. आणि मल्हारराव होळकरांची प्रतिज्ञेमध्ये काय चीज होती हे सगळ्या अखंड हिंदुस्थानला माहित होतं. त्यामुळे सूरजमल जाट घाबरला आणि राघोबा दादांच्या बरोबर तह केला आणि ते युद्ध मिटवलं. आता ऐका तुम्ही मल्हारराव होळकरांना अहिल्यादेवीची न्यायनिष्ठुरता आणि समाजकारण, देवी का म्हणायचं, मातोश्री का म्हणायचं, पुण्यश्लोक का म्हणायचं हे ऐका. आपल्याकडं मासिक श्राद्ध असतं, महिन्याला पण
मासिक घालतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये 6 मासी श्राद्ध असतं. मासिक तर असतंच, वर्ष श्राद्ध करतो असं 6 मासी श्राद्ध होतं. तर 6 मासी श्राद्ध करायला मल्हारराव होळकर बसले. मालेराव पूजा करतोय, गंगाधर शास्त्री ते पूजा करतायत, विधी करतायत. आणि विधी करताना 5 स्त्रियांना अहिल्या देवी पांढऱ्या घोंगड्यावर बसलेली आहेत. अजून एक बाब सांगून जातो तुम्हाला माझ्या बांधवांनो. 29व्या वर्षी मातोश्री विधवा झाल्या. पण ज्यावेळी खंडेराव होळकर पाया पडले त्यावेळेला मातोश्रींनी सांगितलं, मी जरी जीव वाचवत असेल, अग्नीपासून मी बाहेर येत असेल, तर आजपासून वैभवाचा त्याग करेन. तिथून पुढं मातोश्रींचं वय 44 वर्ष त्या जिवंत होत्या. पण तिथून पुढच्या वैधव्याच्या 44 वर्षाच्या काळामध्ये मातोश्रींनी पायात चप्पल घातली नाही. मातोश्रींनी पांढरी साडी बिना काटाची, बिना पदराची सोडून दुसरं वस्त्र अंगाला लावलं नाही. फोटोमध्ये जे दाखवलं जाते ना, पिवळा भरदरी जरीचा काठ, ते चुकीचं आहे. लोकांनी ते सजवलंय, तसं नाहीये ते. पांढरी बिना काठाची, बिना पदराची साडी. आणि खंडेराव होळकरांना दंड ठोठावला होता 25 मोहराचा. तो भरला कुठून? पहिल्यांदा ज्या वेळेला वोट भरण्याचा कार्यक्रम होता त्यावेळेला जे दान दिलं होतं ते दान सगळ्याच्या सगळं गौतमीबाईला दिलं. आणि अहिल्यादेवीनं सांगितलं होतं की त्यातनं ह्या 25 मोहराचा दंड भरा. आणि त्यावेळेपासून त्यावेळी जी मोत्याची माळ घातली होती ती एक मोत्याची माळ सोडून दुसरा अंगावर दागिना नाही. उभ्या आयुष्यात पुढच्या सिंहासनावर बसल्या नाहीत, राजमाता असूनही. ते शब्द इथे सिंहासनावर बसल्या नाहीत, पलंगावर झोपल्या नाहीत, पांढऱ्या घोंगडीवर झोपल्या. ऐका, त्याग. आणि 6 मासी श्राद्ध चालू असताना ज्या वेळेला 5 राण्यांना ते तिलांजली वाहिली गेली. तिलांजली असते ना, दशपिंड पाडून मुक्तीसाठी तिलांजली म्हणून मंत्र म्हणतात. आणि ह्या 2 मुस्लिम स्त्रिया ज्या होत्या, कोणत्या? कंचनी स्त्रिया, नाचणाऱ्या. कोण? शबनम आणि शकीना. या ठेवलेल्या बाया होत्या, रखिल्या होत्या. या बायांना सती गेल्या होत्या आणि त्यांना त्या ब्राह्मणांनी, ती जी काय शास्त्री पूजा करणारे, पौरात्य करणारे काका होते, कारण ते ब्राह्मण त्यावेळी आजही तेच करतात. ते करताना त्यांना तिलांजली वाहिली नाही. अहिल्यादेवीने पूजा थांबवली. नीट ऐका बरं काय, पूजा थांबवली. माहेरची सगळी लोक आहेत, सासरची लोक आहेत, दरबार भरलाय, पूजा चालू आहे आणि पूजा थांबवली. पूजा थांबवल्यावर शास्त्रींनी विचारलं का थांबवली? तर अहिल्यादेवीने सांगितलं की त्या 2 कंचनी स्त्रियाला सुद्धा तुम्ही मंत्र म्हणा आणि तिलांजली सोडा, त्यांना पण मुक्ती मिळू द्या. त्यावेळी काका म्हणले, गंगाधर शास्त्री, मला हे करता येणार नाही. त्यामुळे का करता येणार नाही? कारण त्या स्त्रिया मुस्लिम होत्या आणि मुस्लिम असल्यामुळं त्यांना कसा मंत्र म्हणावा हे आपल्या शास्त्रात लिहिलेलं नाही. त्यावेळी अहिल्यादेवीचं उत्तर ऐका. अहिल्यादेवी म्हणाल्या, त्या मुस्लिम होत्या तरी त्यांचं दफन नाही झालं. त्यांनी माझ्या पतीबरोबर जिवंत जळालेले आहेत, सती गेलेले आहेत. त्यामुळे यांच्या इतकं पावित्र्य दुसऱ्या कोणाचं असू शकतं? त्यांच्यासाठी मंत्र म्हणा आणि आपला हिंदूंचा मंत्र म्हणा, कारण दफन न करता त्यांचा अंत्यविधी झाला आहे. त्यावेळेला सगळा दरबार स्तब्ध झाला. गंगाधर शास्त्रीचं धाडस होईना ते मंत्र म्हणाय, कारण मला उद्या जातीतनं काढलं तर काय, कारण त्यावेळी कट्टरता भयंकर होती. त्यामुळे त्याचं धाडस होईना. त्यानं मल्हारराव होळकरांकडे पाहिलं आणि मल्हारराव होळकर विवंचनेत पडले. आता निर्णय काय द्यावा? अहिल्यादेवीचा पुढचा शब्द ऐका. जर तुम्हाला त्या दोघींना देता नाही आली तिलांजली तर ही पूजाच थांबवा. जगात असं उदाहरण दाखवा माझ्या बांधवांना. सवत माझ्या माता भगिनींनो, सवत 10 वेळा बरी. सवत 10 वेळा बरी ही मुस्लिम समाजाची नाचणारी कंचनी स्त्री. रखेल म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. तिच्यासाठी आपल्या नवऱ्याचा विधी थांबवण्याची जी हिंमत अहिल्यादेवीने दाखवली. आणि त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी आज्ञा केली की ज्या पद्धतीनं अहिल्यादेवी म्हणतात त्या पद्धतीनं विधी उरका. तो विधी उरकला. पुढची अडचण लई मोठी झाली. पुढची अडचण काय झाली? हे जे 2 भाऊ होते ना, शिंदे माणकोजी शिंदेचे पुत्र, हे 2 भाऊ आणि माहेरची लोकांनी मान खाली घातली. आणि मान खाली घातल्यानंतर त्यांना वाटलं आमचा अपमान झाला की आपण आपल्या अहिल्यादेवीचं ऐकून ही वेगळी पूजा करावी लागली. ज्या वेळेला पुन्हा वर्षश्राद्धाची विधी आली त्यावेळेला तिकडून पत्र आलं की या तिथीला वर्षश्राद्ध आहे, तुम्ही या. 2 भावांनी पत्र लिहिलंय, ती पत्र उपलब्ध आहे.
की गेल्या वेळेसारखं जर तुम्ही कंचनी स्त्रियांचा वर्षश्राद्धाचा विधी करणार असाल तर तुम्ही आमच्या घराण्याचं नाक कापलंय, आम्ही तुमच्या कार्याला येणार नाही. अहिल्या देवीने बघा, पती गेलाय आणि अहिल्या देवीनी जी विधी केलाय त्याला सासऱ्यांनी मान्यता दिली पण माहेरनं दिली नाही. त्या माहेरच्या लोकांना अहिल्या देवीनं पत्र लिहिलंय की जर सन्मानानं येणार असाल तर तुमचा मान राखला जाईल. आम्ही ज्या पद्धतीनं 6 मासी श्राद्धाला विधी केला तसाच विधी होईल. तुम्हाला येऊ वाटलं तर या, सन्मान घ्या, आणि नाही आला तर विधी तसाच झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिने केला. मला सांगा, अशी स्त्री जगात दाखवा. पुण्यश्लोक हा शब्द नावापुढं लागण्यासाठी अख्खं जीवन पुण्यवंत व्हावं लागतं. आपल्या मदत करणारा, आपल्यावर उपकार करणाऱ्या माणसाला आपण या गोष्टी करू शकतो, परंतु आपल्यावर अवकृपा करणाऱ्याला, अपकृपा करणाऱ्या स्त्रीला सुद्धा मुक्ती मिळाली पाहिजे हा विचार जिच्या मनात येतो तिच्या नावापुढे पुण्यश्लोक शब्द लावला जातो. आत्ताच मी येण्यापूर्वी एक प्रस्तावना करणारे माझे बांधव होते, त्यांनी एक सुंदर उल्लेख सांगितला. अहिल्या देवीचे 2-3 पत्र फक्त सांगतो तुम्हाला. पत्र काय धडाडी होती अहिल्या देवीची. एक जगप्रसिद्ध म्हणावं लागेल, त्याला जगप्रसिद्ध म्हणतोय मी. ते पत्र जगप्रसिद्ध आहे, ती नीती जगप्रसिद्ध आहे, ती डिप्लोमॅसी जगप्रसिद्ध आहे, ती कूटनीती जगप्रसिद्ध आहे. कुठं शिकल्या, कुठं वाचलं कळेना. मी एवढी चरित्र, जगभरातली चरित्र वाचली. तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या बांधवांनो, आज ज्या आपल्या कॉलेजमधल्या घरातल्या मुली शिकलेल्या आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, मेडिकलला आहेत, कॉलेजला आहेत, मॉडर्नायझेशन ज्या ब्रिटिशांकडून किंवा ज्या युरोपियन कंट्रीकडून, पाश्चिमात्याकडून आपल्याकडे आलं, तिथल्या स्त्रियांना दुसरं महायुद्ध म्हणजे 1945 पर्यंत स्त्री म्हणून सुद्धा मान्यता नव्हती. त्याच्या आधी अहिल्यादेवी आहेत. 1725 ते 1795 तो कालखंड आहे. त्या काळात काय अधिकार दिलेत मल्हारराव होळकर आणि गौतमीबाईंनी हे नीट पहा. शिवरायांनी काय दिले, आपल्या सुनाला ताराराणीला काय दिले नंतर पहा. एक स्त्री वेडी झाली परदेशातली, तिचं नाव आहे जॉना बेली. ब्रिटिशच्या युरोपियन स्त्री आहे आणि युरोपियन स्त्री इथं आली. 10 वर्ष अभ्यास करून तिनं इंग्लिशमध्ये अहिल्या देवीवर कविता लिहिली, ती जगप्रसिद्ध आहे. आणि तिनं ठरवलं की युरोपमध्ये 1965ला स्त्रियांना स्त्री म्हणून मान्यता मिळाली. त्याच्या आधी भारत स्वतंत्र झाला आहे 1965ला. आणि त्या स्त्रीनं, त्या जॉना बेलीनं लिहिलंय की ती जगभरातला इतिहास वाचलेली मुलगी, तिनं लिहिलंय की संपूर्ण युरोपमध्ये स्त्री स्वातंत्र्याची आणि स्त्रीला अधिकार देण्याची चळवळ ज्या चरित्रातनं आम्हाला सुचली ते चरित्र म्हणजे निर्मल गंगा जल पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीचा आहे. कोण म्हणतो युरोपचे आदर्श आम्हाला पाहिजे? आम्ही नीट वाचलं नाही हो. माता भगिनींनो, माझ्या बांधवांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मला पण एकुलती एक मुलगी आहे. मी माझ्या मुलीला सांगितलं तू काही नाही वाचलं तरी चालेल, पण तुला 2-3 चरित्र सांगतो, ती वाच आणि तुम्ही सांगा आपल्या मुलीला. पहिलं चरित्र मासाहेब जिजाऊंचं, दुसरं चरित्र पुण्यश्लोक अहिल्या देवींचं, आणि तिसरं चरित्र सावित्रीबाई फुलेंचं, चौथं चरित्र वीरभद्रकाली ताराराणीचं. घरात जर मुलगी असेल ना, ही लहान लेकरं आहेत ना, यांना 12वीच्या वयाच्या आत ही 4 चरित्र वाचायला लावा. गेल्या वर्षी हंकारे साहेब आले, त्यांनी बोलून गेलेत, मी त्याविषयी बोलणार नाही. पण ही 4 चरित्र जर तुम्ही मुलीला मी माझ्या मुलीला वाचायला लावलीत, ही 4 चरित्र जर तुमच्या मुलीने वाचली ना, कुठला धर्मग्रंथ नाही वाचू द्या माझ्या माता भगिनीनं त्यांनी, पण लिहून देतो, पुण्यश्लोक अहिल्या मातेची शपथ घेऊन सांगतो, ही 4 चरित्र वाचून जर तुमच्या मुलीचं लग्न झालं ना, तर तिच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण येऊ द्या, कसलीही अडचण येऊ द्या, ती कधीच बापाकडे आईकडे रडत येणार नाही, रडणार नाही. इतकी ताकद या चरित्रामध्ये आहे. शाळेत हे शिकवलं जाणार नाही, हे रुखवतावर दिलं गेलं पाहिजे आपल्या हातून, आणि परंपरा आपण सुरू केली पाहिजे. लक्षात ठेवा, भांडी कोंडी टीव्ही फ्रीज सगळंच देतो, पण ज्यानं जीवन घडणार आहे त्या गोष्टी द्याव्यात. खंडेराव होळकर गेले, आणि खंडेराव होळकर गेल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये म्हणजे 1766ला मल्हारराव होळकर गेले. मल्हारराव होळकरांच्या बरोबर 3 स्त्रिया सती गेल्या. त्यातली थोरली गौतमीबाई, दुसरी बनाबाई, तिसरी द्वारकाबाई. 3 राण्या आणि काही उपस्त्रिया सती गेल्या, पण एक स्त्री राहिली, तिचं नाव हरकुंवर सिंह किंवा हरकुबाई. ती खंडाराणी होती, म्हणजे तलवारी बरोबर जिचं
मल्हारराव होळकरांच्या तलवारी बरोबर जिचं लग्न झालं क्षत्रिय स्त्री ती खंडाराणी, ती हरकुबाई, ती राहिली. 3 स्त्रिया एका वेळी गेल्या, मल्हारराव गेले. मालेराव बद्दल चुकीचं लिहिलं जातं. मालेराव बद्दल सुद्धा अभ्यासाने असं सांगितलं गेलं 21 वर्ष ते जगले. पण मालेराव ज्या वेळेला पुण्यात आले त्यावेळेला बाजीराव पेशव्यांनी त्यांना पालखीत बसून पुणे दाखवलं होतं. विकृत असतं तर बाजीराव पेशव्यांनी त्यांना पालखीत बसवलं नसतं. हा एक पुरावा. दुसरा पुरावा, मालेराव होळकरांची काही पत्र आहेत सुभेदार झाल्यावर. तर मालेराव होळकरांनी काही ब्राह्मणांना दानपत्र दिलेली पत्र आहेत. मग जर हा विकृत असता तर त्यानं दानपत्र लिहिलं नसतं. आजारात मालेरावचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर कल्पना करा, नवरा गेलाय, त्याच्याबरोबर आपल्या 5 सवती गेलेल्या आहेत, त्याच्यानंतर सासरा गेलाय, हक्काच्या सगळ्या सासवा गेलेल्या आहेत आणि मालेराव गेला. मालेराव बरोबर त्याच्याबरोबर 2 मुली, त्यांच्या सुना मैना आणि पिरता, दोघी सती गेल्या. घरात उरलं कोण आहे बघा. घरात उरलं अहिल्यादेवी, दुसरी मुक्ताबाई, मुक्ताबाईचा मुलगा नाथोबा, तिसरी व्यक्ती म्हणजे यशवंतराव फणसे जावई आणि हरकुबाई, एवढीच माणसं उरली. आणि त्यावेळेला या गादीचा पेच निर्माण झाला. त्या गादीचा पेच निर्माण झाल्यानंतर जे नाना फडणवीस होते ना, त्या नाना फडणवीस आणि महादजी शिंदेचा पत्रव्यवहार आहे. कसे झालं बघा, तुम्हाला सांगतो. पत्रव्यवहार आहे. त्यावेळेला नाना फडणवीस म्हणत होते की अहिल्यादेवीला राणी करायचं, म्हणजे तिच्या हातात ताब्यात द्यायचं आणि लष्कर सगळं तुकोजी होळकरांच्या हातात द्यायचं, असा एक तोडगा काढला होता. त्यावेळेला नाना फडणवीस म्हणाले की हे असं करणं म्हणजे प्रशासकीय अधिकार एका व्यक्तीच्या हातात आणि लष्कर सेना दुसऱ्याच्या हातात, म्हणजे घोड्यावर एखाद्या वीराला बसवणं आणि लगाम दुसऱ्याच्या हातात देणं, तो घोडाही नीट चालणार नाही आणि त्यालाही नीट चालता येणार नाही, असं होईल. कोण म्हणले? नाना फडणवीस. त्यावेळेला महादजी शिंदेचं पत्र आहे, ते नीट ऐका, हे नाही महत्वाचं. महादजी शिंदे म्हणतात, बाई एवढ्या शहाण्या आहेत की तुम्ही 5,000ची फौज घेऊन येणार आहे अशी जर बातमी आली तर ती 25,000ची फौज घेऊन उभा असेल, एवढ्या त्या शहाण्या आहेत. या महादजी शिंदेच्या एका पत्रानं अहिल्यादेवीला पुढचा काळ मिळालाय, तो 29 वर्षाचा मिळाला, लक्षात घ्या. पण 29 वर्षात ही 4 लेकरं, 4 माणसं. मालेराव गेलाय आणि बाजीराव पेशवा हा त्याचा जो दुसरा भाव होता बाजीराव पेशव्याचा, रघोबा दादा, या रघोबा दादाचा उल्लेख यांनी केला, मी ते पुन्हा करत नाही. त्या रघोबा दादाला त्यांचा जो दिवाण होता, त्या दिवाणाने पत्र लिहिलं की या खजिन्यामध्ये 16 कोटी रुपये शिल्लक आहे. तर हे 16 कोटी किती आहेत ऐका जरा सांगतो. जी पानिपतची लढाई झाली ना, पानिपतची, ज्यामध्ये 1,00,000 माणसं आपली मेली, त्या पानिपतच्या लढाईमध्ये झालेला खर्च 1 कोटी आहे. कल्पना करा, इथून तिथं जाऊन सगळं होईपर्यंत खर्च किती आहे? 1 कोटी आहे. तर 16 कोटीचा खजिना आहे. आणि ह्या गंगोबा चंद्रचूडनं कळवलं पत्र लिहून की आता ही स्टेट तुम्ही ताब्यात घ्या आणि त्यांना दत्तक आपल्याला पाहिजे तो मुलगा देऊ आणि ही सगळी संपत्ती ताब्यात घेऊन तुम्ही या माळवा प्रांताचे राजे बना. हा का लिहू शकला बघा? गंगोबा तात्या का लिहू शकला? कारण त्यावेळेला सुभेदार जरी कोण नेमत होतं? सुभेदार नेमत होतं पेशवे, म्हणजे कुठला सुभा कुणाला द्यायचा आहे, पण त्यांचा दिवाण नेमण्याचा अधिकार सुद्धा पेशव्यांनाच होता. त्यामुळे प्रत्येक सुभेदाराचा पेशवा हा कोणी नेमला होता? दिवाण कोणी नेमला होता? या पेशव्यांनी नेमला होता. त्यामुळे पत्र लिहिलं आणि क्षिप्रा नदी उज्जैनच्या जवळ आले कोण? रघोबा दादा. अहिल्यादेवींनी महिलांची पलटण उभा केली, ही सगळ्याला माहिती आहे. पण महिलांची पलटण उभा केल्यानंतर तेवढ्यावर एका पत्रावर नाही, त्या पत्राचा त्यांनी उल्लेख केला होता आता की मी जर लढायला उभा राहिले तर आमची स्त्रियांची पलटण उभी आहे, क्षिप्रा ओलांडेल तर मी भासडा म्हणजे भाला घेऊन उभा आहे, तुमच्याशी लढल्याशिवाय राहणार नाही. मी जर हारले तर जगाला काही वाटणार नाही, एका स्त्रीला तुम्ही हरवलं म्हणून तुम्हाला किंमत मिळणार नाही. पण चुकून तुम्ही जर हारला तर जगात तोंड दाखवाय तुम्हाला जागा उरणार नाही. या पत्राचा परिणाम असा झाला की राघोबा दादा चिडीचूप झाला आणि गंगाधरलाही वाटायला लागलं चंद्रचूडला आपण चूक केली. पण तेवढ्यावर नाही हे थांबलं.
त्यावेळेला अहिल्या मातेची पत्र आहे, जाऊन पहा. 1000 पत्रातली ही पत्र आहे. त्यांनी पत्र कुणाकुणाला लिहिली? पत्र लिहिलं त्यांनी महाजी शिंदेना, पत्र लिहिलं त्यांनी सयाजीराव गायकवाडांना, पत्र लिहिलं त्यांनी राघोजी भोसलेंना, म्हणजे नागपूरकर भोसले ज्यांचं आसामपर्यंत राज्य होतं. त्यांनी पत्र लिहिलं धारच्या पवाराला. आणि या सगळ्यांना पत्र लिहून कळवलं की मी आज जात्यात असले तरी तुम्ही सुपात आहात, त्यामुळं काहीही झालं तरी तुम्ही माझं राज्य वाचवा, त्याच्यासाठी मदत करा. आणि या सगळ्यांनी पत्र लिहून कळवलंय माझ्या बांधवांनो, या सगळ्यांनी पत्र लिहून कळवलंय की मल्हारराव ही अशी व्यक्ती आहे की या कुठलेही सुभा असला, कुठलाही परगणा असला, कुठलंही राज्य असलं या भारतातलं, तरी त्याच्यावर उपकार नाही असा कोणी राजा आणि सुभेदार सापडणार नाही. एवढं मल्हाररावांचा उपकार आपल्या सर्वांवर आहे. आणि तुमचं राज्य वाचवायला आम्ही कशी येणार नाही? राघोबा दादा काय एका पत्रात नाही गेला. ही सगळीच माणसं फौज घेऊन अहिल्या देवीच्या संरक्षणासाठी यायला तयार झाली. आणि ही बातमी ज्यावेळी राघोबा दादाला कळाली त्यावेळी राघोबा दादा म्हणला, मी राज्य घ्यायला नाही आलो तर सांत्वन करायला आलोय. अहिल्यादेवी म्हणतात, सांत्वन करायला येताना सेना कशाला घेऊन येताय? तुम्ही एकटे या. आणि आल्यानंतर राघोबा दादाला मातोश्री म्हणतायत की सांत्वन करण्याची नवीनच पद्धत मला तुमच्याकडून कळाली. इथपर्यंत सगळं माहिती आहे तुम्हाला, पण याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. या राघोबा दादाच्या बाबतीत, या राघोबा दादांनी ज्या वेळेला आनंदीबाईच्या माध्यमातून नारायणराव पेशवेचा खून केला, त्यावेळेला नारायणराव पेशवेच्या खुनाच्या बद्दल राघोबा दादांना तडीपारीची शिक्षा झाली. तडीपार म्हणजे भारतातून हाकलून देणं ही शिक्षा झाली. आणि ती शिक्षा झाल्यानंतर त्यावेळेला आनंदीबाई गरोदर होत्या. आता नीट ऐकावं का, हे माहित नाही तुम्हाला. आनंदीबाई गरोदर होत्या. त्या आनंदीबाईंनी मातोश्रींना पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? की आम्हाला देशातून हाकलून दिले, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, या अशा अवस्थेत मी कुठं जाऊ, मला तुमच्याशिवाय आधार नाही, मला पोटात घ्या. कोण म्हणतेय? कोण म्हणतेय? आनंदीबाई. आता जरा विचार करा, पेशव्यांनी मल्हारराव होळकरांना सुभेदार केले, पेशव्यांनी मालोजी राजाला मालेरावाला सुभेदार केले, पेशव्यांनी अहिल्यादेवींना राज्य दिले. म्हणजे नेमणूक कोणी केली? पेशव्यांनी. आणि राघोबाला हाकलले कोणी? पेशव्यांनी. त्यामुळं आपल्या राजाचा आदेश, तडीपारीचा आदेश पत्र आले कोणाला? अहिल्यादेवीला. कोणाचं? आनंदीबाईचं. काय करावं? मुत्सद्देगिरीची, राजकारणाची सर्वोच्च पातळी वाटते मला यात. अहिल्यादेवींनी एक गडी बांधली. मंडलेश्वर नावाचं गाव आहे मध्य प्रदेशमध्ये, तिथं गडी बांधली. गडी म्हणजे चांगला भुईकोट किल्ला. आणि त्या भुईकोट किल्ल्यामध्ये राघोबा दादाला आनंदीबाईला ठेवलं. नुसतं ठेवलं नाही तर त्यांना साडी चोळीसाठी काही गावं इनाम दिली. आणि इनाम देऊन तिची बाळणपणाची व्यवस्था केली. आणि पत्र लिहिले पेशव्यांना पुण्यातल्या. काय? की तुमचा आदेश आहे तडीपारीचा, म्हणून मी घरात घेतलं नाही, परंतु माणुसकीच्या नात्यानं मी हाकलूनही दिलं नाही. मी मंडलेश्वरला त्यांच्या साडी चोळीची व्यवस्था केली. त्यावेळी पेशव्यांनी कौतुकाचं शब्दाचं पत्र लिहून पुन्हा अहिल्यादेवीला साडी चोळीचा आहेर पाठवलाय. ही मुत्सद्देगिरी त्या वयात, त्या काळात, त्या अवस्थेत अहिल्यादेवीला सुचणं सामान्य बाब नाही. दुसरी एक अहिल्यादेवीची बाब सांगून जातो जी थोडी थोडी बोलली जाते, की त्या काळामध्ये भिल्लांचा प्रचंड उपद्रव होता. म्हणजे भिल्ल किती भयानक होती तुम्हाला सांगतो. मी कामधेनू सेवा परिवाराची माझी भाऊबीज इंदापूरमध्ये साजरी केली. तर प्रसिद्ध असणाऱ्या, चोरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काही जाती भारतामध्ये, तर त्या सगळ्या जातीसाठी काम करणारी एक व्यक्ती कलेक्टर लेवलची माझ्या भाऊबीजीला आली. आणि भाऊबीजीला आल्यानंतर त्यांनी सगळं वातावरण पाहिलं आणि मला म्हणले, डॉक्टर, आमच्या गुन्हेगारी जाती आहेत, तुम्ही एकदा प्रबोधनासाठी आमच्या मध्य प्रदेशापर्यंत तुम्ही याल का? त्यावेळेला त्यांच्याबरोबर तहसीलदार आले होते. तहसीलदारांनी माझी चांगली ओळख करून दिली. आणि मी व्यवस्था करतो डॉक्टर म्हणले, एकदा जाऊन त्यांच्याकडे तुम्ही बोला. मग त्यांच्याशी चर्चा करताना भाऊबीज झाल्यावर त्यांनी मला ज्यावेळी सांगितलं की म्हटलं, मला एक कारण सांगावं, तुमची एवढी चोऱ्या माऱ्या दरोड्यामध्ये लोक प्रवृत्त कशी होतात? तर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, की संस्कारच असे राहतात. एकतर म्हणजे जमीन नाही, जंगलात राहणं, वनात राहणं, त्यामुळे उपजीविकेचं दुसरं साधन नाही, त्यामुळे दुसऱ्याला लुटून दुसऱ्याला मारून चोरी करणं ही
ते परंपरेनं पिढ्यानपिढ्या आमच्यात चालत आलंय. उपजीविकेचं साधनच नाही, फक्त आमचा विचार केला तो अहिल्यादेवी. ऐका काय विचार केला की माळवा प्रांतात जात असताना, आता सुद्धा तुम्ही जर शोले पिक्चर बघितलं ना, त्या शोले पिक्चर मध्ये तो गब्बर सिंग वगैरे जे दाखवलं ना, किंवा फुलनदेवी सारखा जो ही सगळी मध्य प्रदेशातली आहे, त्या टोळ्या, डाकूच्या टोळ्या तिथं असली होत. आता या 10 वर्षात ते कमी झाले ना, तो होत्या. आणि भिल्लांची ताकद तुम्हाला सांगतो किती भयानक होते. मग अहिल्यादेवीचं काम तुम्हाला कळेल. त्या भिल्लांची ताकद एवढी होती की छत्रपती शिवाजीराजांनी 2 वेळा सुरत लुटली. एक 1665ला आणि दुसरी 1670ला. आणि तिसऱ्या वेळी पुन्हा शिवाजीराजे ज्यावेळी सुरत लुटायला चालले, त्यावेळेला शिवाजीराजांना भिल्लांच्या टोळीमुळं परत फिरावं लागले. म्हणजे खुद्द शिवाजीराजांना सुद्धा परत फिरवण्याची ताकद या भिल्लांच्या टोळ्यामध्ये होती. हे विसरू नका, हे ऐतिहासिक नोंदी आहेत. मग त्यावेळेला इथून जाणारे, बाजार करणारे, व्यापार करणारे सामान्य लोकांना सगळ्यांना ही लुटत होती. आणि अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचं स्वयंवर ठेवलं, मुक्ताचं. आणि मुक्ताच्या स्वयंवरामध्ये अशी अट टाकली की जो कोणी भिल्लांचा संहार करेल किंवा त्याच्यावर कंट्रोल करेल त्याला माझी मुलगी देणार. त्यावेळेला घरात विषय झाला की जर एखाद्या यवनाने म्हणजे मुस्लिमांनी तो पराक्रम केला किंवा दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने केला तर आपली मुलगी त्यांना द्यायची का, हा दरबारात विषय झाला. त्यावेळी अहिल्यादेवीने एक वापरलेले शब्द आहे की शरीर हे पंचमहाभूताचं आहे. आणि महाभूत म्हणजे काय, पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज, वायू आणि आकाश, या 5 तत्वाचा जर देह असेल तर या 5 तत्वाला जात नाही. त्यामुळं माणसाला जात नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की शूराला आणि वीराला जात विचारायची नसते, त्याचा पराक्रम पाहायचा असतो. कोणत्याही जातीतला असो, त्यानं तो पराक्रम केला तर त्याला मुलगी देणार. आणि तसं झालं. यशवंतराव फणसेंनी तो केला. यशवंतराव फणसेला मुलगी दिली. पुढचं ऐका. त्याने जी 5 माणसं पकडली ना, ती 5 माणसाचा प्रमुख होता गणपत भिल्ल. या गणपत भिल्लाला आणि ह्या 4 लोकांना साखर दंडाने बांधून मातोश्रीच्या समोर उभा केलं. आणि समोर उभा केल्यानंतर सांगितलं, तू का चोऱ्या करतोय ते मला सांग. या कलेक्टरनं जे उत्तर दिलं ना, तेच उत्तर त्यानं दिलं होतं कलेक्टर लेवलच्या माणसांनी, की तुम्हाला जमिनी आहेत, तुम्हाला वतनं आहेत, आम्हाला उपजीविकेसाठी काहीच नाही, त्यामुळे आम्ही हे करतो. अहिल्यादेवीच्या आधी जर कोणाची भिल्लावर स्वारी झाली तर त्यावेळी त्यांचे प्रमुख मारले जात होते, धरले जात होते, तुरुंगात टाकले जात होते. त्यावेळी त्यांचा बिमोड केला जात होता. परंतु अहिल्यादेवीने त्यांना विचारलं की कारण काय आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं उपजीविकेचं साधनच नाही. त्यावेळी अहिल्यादेवींनी IIT, MBA याच्यात कुठंच न सापडणारं उत्तर दिलंय. नीट ऐका. मी ज्या पद्धतीनं मातेचा इतिहास वाचला त्या पद्धतीनं मी माझा अँगल त्याला लावतोय. अहिल्यादेवीनं विचार केला की खाऊ घालायचा असेल तर याच्या मुळावरच घातला पाहिजे. मग याचं मूळ काय आहे तर यांच्या हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही आणि त्याचं साधनच नाही. मग अहिल्यादेवीने युक्ती चालवली. कोणती? की तुम्हीच हे काम करायचं की त्या लोकांना त्या इच्छित जागेपर्यंत पोहोचवायचं संरक्षणात, आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला त्यांनी कर द्यायचा. आणि त्या कराचं नाव दिलं भिल्ल कवडी. कवडीतला पैसा होता ना, भिल्ल कवडी. आणि त्या भिल्ल कवडीमध्ये सुद्धा अहिल्यादेवींनी अर्थकारण पाहिलं ते असं आहे की 75% त्यातली जी वसूल केलेली रक्कम आहे त्यात समजा इथून अकलूजला पोहोचवायचे तर इथून अकलूजला पोहोचवण्यापर्यंतचा कर ठरलेला होता. पण इथून पुढे खाली पंढरपूरला पोहोचवायचे त्याचा आकडा वेगळा होता, त्यात ज्यादा घ्यायचा नाही. आणि हे जे आकडे होते, हे जे जमत होती रक्कम, या रकमेमधला 75% भिल्लांना द्यायचा आणि 25% महसुलात जमा करायचा. ऐका माझ्या बांधवांनो, भिल्लांची फौज उभी राहील. नुसती फौज नाही तर अहिल्यादेवीच्या मृत्यूनंतर, यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर इंग्रजांचं ज्यावेळी राज्य आलं त्यावेळी इंग्रजांमध्ये लढण्यामध्ये भिल्लांची एक पलटण होती. तिची निर्माती अहिल्यादेवी आहे. आणि भिल्ल फलटण, भिल्ल क्रॉप्स रेकॉर्डेड आहे. ही त्याच्या आधी कधीच नाही आणि त्याच्या नंतर सुद्धा नाही. पण या भिल्लांचे उपकार लक्षात घ्या. अहिल्यादेवी ज्या वेळेला 13 ऑगस्ट 1995 अहिल्यादेवीचा गुरुवार दिवस होता.
शेवटचा क्षणाची घटका अहिल्यादेवी मोजत होते. भिल्लाचा उपकार सांगतोय. त्यावेळेला यातलं एक भिल्ल, सगळी लोक भेटायला येत होती, कारण मातेची वाचा गेली आहे, मातेला बोलता येणार. काही क्षणाच्या सोबतीत कळालं आणि अख्खं माहेश्वरी लोटलं, अख्खं माहेश्वरी. आणि माहेश्वरी लोटल्यानंतर ज्या वेळेला या अहिल्यादेवीचं दर्शन घ्यायची, पुढे जायची, दर्शन घ्यायची, पुढे जायची. ते भिल्लांचा देव कोणता आहे मला माहित नाही, पण त्या भिल्लाला वाटलं की माझं आयुष्य मी जर मातेला दिलं तर अहिल्या वाचेल आणि मग मी मेलो तरी चालेल. काय केलंय त्या भिल्लाने? अहिल्यादेवीचं दर्शन घेतलं, पाया पडलाय आणि स्वतःचा जंब्या काढला. जंब्याची 6-7 इंच लांबी असते त्या हत्याराची, आणि तो जंब्या त्यानं स्वतः आपल्या पोटात खुपसून आपला कोतळा बाहेर काढलाय आणि वर हात करून देवाला म्हणतोय की माझं आयुष्य माझ्या मातेला दे, मी जातोय, पण उरलेलं सगळं हिला देऊन हिला जीवन कर माझ्या आईला. जगात उदाहरण सांगावं असं, एखाद्याचा जीव वाचवायला माणसं मेलेली आहेत, पण माझं आयुष्य देऊन ही जगली पाहिजे म्हणणारे हे अहिल्यादेवी. ह्या आख्यायिका, दंतकथा किंवा दंती, याला काही म्हणा, पण हे लोककथा आहेत. याला रेकॉर्डेड पुरावे तुमच्याकडे उपलब्ध जरी नसले तर दंतकथेला कुठेतरी घटना घडल्याशिवाय लोकांमध्ये त्याची चर्चा नसते. हे भिल्लांचं योगदान आहे. मग ज्याला दरोडेखोर, ज्याला चोऱ्या करणारा म्हणला, त्यांच्या अख्ख्या जीवनाचा उद्धार केला म्हणून पुण्यश्लोक. आता एक बाब नीट ऐका. आता उल्लेख केला एकाने, कल्पना आहे तुम्हाला अहिल्यादेवीनं मंदिरं किती बांधली? मी प्रत्येक व्याख्यानामध्ये म्हणतोय की अहिल्यादेवींनी बांधलेल्या सगळ्या बांधकामाची आपण जर नोंद शोधू शकलो ना, नोंद, कुठं कुठं काय काय बांधलंय हे जर नोंद शोधू शकलो तर लिहून घ्या माझ्याकडून की हे वर्ल्ड रेकॉर्ड होईल. जगात सर्वात जास्त बांधकाम करणारी महिला म्हणून जागतिक रेकॉर्ड होईल. पण याच्यासाठी डीजे डॉल्बीवर न नाचता कोणीतरी एखाद्या तरुण पोरांनी याच्यावर PhD केली पाहिजे, थेसिस केला पाहिजे. आणि साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, अहिल्यादेवीने बारवा बांधल्या. बारवा कशाला म्हणतात माहिती? आपल्याकडे पाणी प्यायच्या 3-4 सुविधा आहेत. नदी माहिती आहे सगळ्याला, घाट, हे मंदिर, मी याच्यावर बोलणार नाही. अहिल्यादेवीने बांधलेल्या मंदिराची संख्या आहे, जीर्णोद्धार केलेल्या 102. त्यातलं प्रमुख मंदिर आहे काशी विश्वनाथाचं. 1669ला 1665ला आग्र्याहून शिवाजीराजे पळाले आणि 1669ला औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर फोडलं, तिथं ज्ञानवापी मस्जिद बांधली आणि ते शिवलिंग उचलून बारवेत फेकून दिलं. ते किती दिवस बारवेत होतं माहिती आहे तुम्हाला? किती दिवस? 100 वर्ष. 100 वर्ष. आज तुम्ही जर यातले कोण काशीला गेला असाल तर काशी विश्वनाथाचं जे मुख्य मंदिर आहे ती जमीन अहिल्यादेवीनं विकत घेतलेली आहे. त्याचा सातबारा अजूनही अहिल्यादेवींच्या नावावर. ती जमीन विकत घेतली, तिथं मंदिर बांधलं आणि काशी विश्वनाथाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना पुन्हा केली. कधी? 100 वर्षांनी. सोरटीचा सोमनाथ, बद्री केदारनाथ, बद्रीनाथ, महाकालेश्वर, रामेश्वरम, घृष्णेश्वर, शिखर शिंगणापूर, मल्हारी, मार्तंड, जेजुरी, किती मंदिरं सांगू तुम्हाला. बरं एक ऐका, माळवा जे राज्य आहे ना, माळवा, त्याचं क्षेत्रफळ किती आहे माहिती आहे तुम्हाला? केवढं राज्य होतं? 6 किल्ल्यांचं राज्य. मोजून 2 जिल्हे एवढं राज्य, 2 जिल्हे एवढं राज्य. पण अहिल्यादेवीचं बांधकाम आणि कामं जर तुम्ही पाहिली तर बद्री केदारनाथ उत्तरेचं टोक, रामेश्वर दक्षिणेचं टोक, द्वारका इकडचं पूर्वेचं टोक, आणि ह्याचं दक्षिणेचं टोक, आणि उत्तरेचं टोक, पश्चिमेचं टोक, पूर्वेचं हे झालं जगन्नाथपुरी. उभा आडवा सगळा भारत. नेपाळमध्ये काम आहे, पाकिस्तानमध्ये काम आहे, लाहोरमध्ये काम आहे. एक स्त्री. वय किती मिळालं? 1725 ते 1795, मोजून 70-69 वर्ष. त्यामध्ये 29 वर्षाचा कालखंड महाराणी म्हणून. आणि त्यामध्ये 1 रुपया सुद्धा आपल्या सरकारी तिजोरीत नाही वापरला. तो वापरला कुठून? खाजगी वेणी फणीच्या गावातून, जे माहेश्वर संस्थानातून. आणि त्या माहेश्वरला त्यांनी बुणकर म्हणजे विणकर नेले. विणकर ते कुठून नेले? हैदराबादवरून. आणि हैदराबादचे विणकर तिथं बसवले आणि त्यांना साड्या निर्माण करायला लावून त्याचं मार्केटिंग केलं. एवढं मार्केटिंग केलं माझ्या बांधवांनो की अहिल्यादेवीच्या मृत्यूनंतर आज
300 वर्ष होतील. 300 वर्ष जयंतीला झाली, आज 301 वर्ष आहे. यातनं 70 वजा करा म्हणजे साधारण 250 वर्षाचा कालखंड झाला असेल. आज सुद्धा माहेश्वरी साडी तेवढ्याच किमतीला तेवढ्याच उंचीनं विकली जाते. त्यावेळी टाकलेलं पाऊल आहे व्यापाराचं. तलवारी बरोबर तराजू हातात धरणारी 2च माणसं या भारतात झाली. एक छत्रपती शिवाजीराजे आणि दुसरी राजमाता अहिल्यादेवी. हे लक्षात, हा तराजू धरलेला. एक मंदिर तर तुम्हाला सांगतो, ही मंदिरं किती आहे? रेकॉर्ड आतापर्यंत सापडलेली 102. पाणी प्यायला आपल्याकडे आड असतो, दुसरी विहीर असते, तिसरी बारव असते आणि चौथा कल्लोळ असतो. कुणाला माहित आहे का फरक काय? माहित आहे का फरक? बारव कशाला म्हणतात? बारव नाही माहिती? ऐका, अहिल्यादेवीने बारवा बांधल्या. बारव कशाला म्हणतात? जिथं पाणी आहे तिथपर्यंत चारी बाजून उतरायला किंवा एका बाजून उतरायला पायऱ्या केल्या, ही पद्धत आहे. पण बारव शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे. बारव ओळखायची पद्धत सांगतो. बारव शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की बारमाही जिला पाणी आहे ती बारव. कळतंय तुम्हाला? कारण बारव शेतीसाठी नाही, विहीर शेतीसाठी असायची. बारव कोणासाठी असायची? पिण्याच्या पाण्यासाठी. त्यामुळे तिला बारमाही पाणी आहे. आणि टिकते का पानाड्या पाणी? टिकतंय. या इंदापूर तालुक्यामध्ये 250 वर्षापूर्वी मातेनं बांधलेली विहीर आहे, पाडलेली विहीर आहे. काय पानाडे असावे तिथले, काय पानाडे असतील. कुठं विहीर आहे माहिती आहे? नाही? या आठवड्यात जाऊन या, तुमच्या जवळ आहे. इथनं मधनं गेला ना, तुम्हाला जागा सांगतो, जा. 250 वर्षात दगड हल्ला नाही, दगड अजून. ती विहीर आहे पिटकेश्वरला. पिटकेश्वर गावाचा चौक आहे ना, त्याच्या पूर्वेला अहिल्यादेवीने बांधलेली विहीर आपल्या इथं आहे. त्यावेळी महाराष्ट्र कोणाच्या ताब्यात? पुणे जिल्हा पेशव्यांच्या ताब्यात. मातेचं गाव कुठलं? राज्य कुठलं? माहेश्वर, इंदोर, मध्य प्रदेश. विहीर कुठं बांधली आहे? पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात पिटकेश्वरला. आजही जाऊन बघा, कडक उन्हाळा आहे ना, आता सुद्धा पूर्ण गावाला पाणी पुरवलं एवढं काळभोर पाणी आहे त्यात. कसले पानाडे असतील? त्याला बारव म्हणतात, बारमाही. आणि अहिल्यादेवीनं बांधलेली विहीर जर ओळखायची असेल ना, जसं शिवरायांचा किल्ला राजाने बांधलेल्या 3 खुणा असायच्या. एक गोमुखी दरवाजा, दुसरं छोट पण निश्चित असणारं बजरंगबलीचं मंदिर आणि तिसरं भवानी मातेचं मंदिर छोटं. ही 3 खुणा सापडल्या, शिवरायांनी बांधला. लिहून ठेवा. तसं अहिल्यादेवीने बांधलेली बारव ओळखायची कशी? त्या विहिरीचा आकार पिंडीसारखा, शिवलिंगासारखा. आणि जिकडून पायऱ्या उतरतात त्याच्या पश्चिमेला गणपतीचं मंदिर, दिवळीत गणपतीची मूर्ती. आणि पूर्वेच्या दिवळीमध्ये शिवलिंग. या 2 खुणा सापडल्या. डोळे झाकून समजा की माझ्या मातेनं बांधलेली विहीर आहे. याला बारव म्हणतात. आणि कल्लोळ कशाला म्हणतात? कल्लोळ देवीच्या पुढे असतो ना, ऐका गावात इथं. कल्लोळ या शब्दाचा अर्थ आहे जिवंत पाण्याचा झरा जो दैवी आहे तो त्यात उतरला, त्याला कल्लोळ म्हणतात. मला तिकडे देवीवर बोलताना सांगेल. बारवा किती बांधल्या, विहिरी किती बांधल्या, अन्नछत्र किती, मंदिरं किती, रेकॉर्ड होईल माझ्या बांधवांना. एक घर बांधल्याचा जर गर्व झाला ना, एक घर स्वतःला. आपण 6 खोल्याचं घर बांधलं ना, 6 खोल्याचं, त्याचं फुटिंग कमरे इतकं वर आलं का नाही, पाया येईल त्या पाहुण्याला दाखवतो. इथे बेड आहे, इकडे हॉल आहे, इकडे किचन आहे, सर्व किती घर. आणि आपली वास्तुशांती केवढी वास्तुशांती काय? दगड उड्या मारतात काय? घर नाही उड्या मारत कोणाची. आतली माणसं उड्या मारतात त्या घराच्या जोरावर. असं असते सगळं पट्ट्यानं बांधलं. हे जर बांधकाम एकदा जाऊन बघितलं ना, तर उभ्या जिंदगीत तुम्हाला बांधकामाचा तर गर्व होणार नाही, लक्षात ठेवा. अजून एक बाब लक्षात घ्या. मी जसं सांगितलं ना बघा, जॉना बेली, तसं आणखी एकाने लिहून ठेवले. कोण आहे तो? माल्कम, ज्यानं यशवंतराव होळकरांबद्दल पण लिहिलं. 25 वर्षानंतर आलाय तो भारतात अहिल्यादेवीनंतर. आणि माल्कम लिहितो की या भारतामध्ये 29 वर्षाच्या आपल्या राजकारणामध्ये आणि आपल्या सत्ता काळामध्ये एकमेव अशी महाराणी होऊन गेली की जिच्या महाराणीमध्ये या 29 वर्षामध्ये एकही हल्ला झाला नाही. हे जगात रेकॉर्ड आहे. जगात एकही हल्ला आपल्या राज्यावर झाला नाही आणि 1 इंच जमीन गेली नाही.
आता ऐका, ज्या गंगाधर चंद्रचूडनं हे पत्र लिहिलं आणि हा बेत फासला, तो गंगाधर चंद्रचूड म्हणला, मातोश्री आम्ही आता संन्याशी होतो, आम्हाला संन्याशी होऊन आम्हाला हिमालयात जाऊ द्या. मातोश्री त्यांना म्हणाल्या, अहो संन्यासी हे तर आमच्या राज्याचं भूषण, तुम्ही राज्यातून जाऊन चालेल कसं, कारण हा तिकडे जाऊन पुन्हा फितूर होईल. म्हणून मातेनं त्यांना सांगितलं, तुम्हाला अनकाईच्या किल्ल्यावर तुमची व्यवस्था करतो, मरेपर्यंत तिथं नजर कैदेत ठेवला. त्याला पुन्हा कधीही त्या किल्ल्याच्या बाहेर पडता आलं नाही. फुटीरतावाद्याला शासन. चंद्रावताचा पराभव, भाला घेऊन उभा राहणाऱ्या. दुसरा ऐका, हातात फक्त शिवलिंग आहे म्हणून पूजा करणाऱ्या समजू नका. एक पत्र तर असं आहे अहिल्यादेवीचं की मी तुला मेक्सा घालून मारीन. मेक्सा म्हणजे मेकसारखा हत्यार डोकं फोडायसाठी वापरलेलं, म्हणजे अशी कडक पत्र सुद्धा आहेत त्यांची. अहिल्यादेवीच्या जीवनचरित्राचा विचार करत असताना या सगळ्या बारकाईच्या नोंदी तुम्ही तपासून पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की अहिल्यादेवीने जेवढी मंदिराचा जीर्णोद्धार केला, ही सगळी परकीय राज्य होती. त्यातली 145 राज्य मुस्लिम होती. अवधचं राज्य काशीच्या मंदिर ज्याच्या ताब्यात होतं तोही दिवाण मुस्लिम होता. त्यामुळे अहिल्यादेवीने जेवढ्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या सगळ्या मंदिराची शासक बहुतांशी मुस्लिम होती. तरी एकाही मुस्लिमानं मंदिर बांधायला विरोध केला नाही, कारण त्यांनी पदर दिलेत. हे उदाहरण सांगतो टिपू सुलतानचं. टिपू सुलतानच्या एका राज्यामध्ये राजमुंद्री नावाचं गाव आहे, हैदराबादपासून 120 किलोमीटर. त्या राजमुंद्री गावामध्ये जुनं शिवलिंग होतं, शिवमंदिर होतं, आणि टिपू सुलताननं तिथं मंदिरात जाणं बंद केलं होतं. तिथली काही लोक अहिल्यादेवीला भेटली आणि अहिल्यादेवीला विचारलं की आम्हाला तिथली पूजा करायची आहे, पण राजमुंद्री गावामध्ये टिपू सुलतान जाऊ देत नाही. टिपू सुलतानला पत्र लिहिलं, कुठं? अहिल्यादेवीने. त्यावेळी तुकोजी होळकर हे टिपू सुलतान बरोबर लढत होते, म्हणजे लढाई चालू आहे, आणि टिपू सुलतानला पत्र दिलंय की राजमुंद्री गावामध्ये आमचे काही लोक पाठवतो, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करतो आणि तिथं लोकांची व्यवस्था करतो, तरी तुम्ही परवानगी द्यावी. त्यावेळी टिपू सुलताननं पत्र लिहिलंय, आप तो हमारी आपा है. आपा शब्दाचा अर्थ कळतो? हे उर्दू शब्द आहे. आप तो हमारी आपा है, आपको आने की जरूरत नहीं, वो सब हम कर देंगे. आणि त्यानं केलंय. आपा या शब्दाचा अर्थ ताई, म्हणजे उर्दूमध्ये मोठ्या बहिणीला आपा म्हणतात त्यांच्या. त्यामुळं तू माझी मोठी बहीण आहे, तू इकडं येऊ नको, माझ्या पैशाने ते बांधून देतो. तेवढं बांधून नाही दिलं त्यानं, तिथली व्यवस्था तर लावलीच, परंतु टिपू सुलताननं वेरूळ आणि त्याच्या शेजारची काही गावं चोळी बांगडीसाठी अहिल्यादेवीला भेट दिलेली आहेत. त्या काळात टिपू सुलताननं दिलेली आहे. त्यामुळे मंदिर बांधताना अहिल्यादेवीने आपल्या खाजगीतला पैसा वापरला, आणि इतका पैसा का वाचला? तो निश्चितपणानं स्वतः केलेल्या त्यागामुळं वाचला आणि व्यापारी दृष्टिकोनामुळं वाचला. एक शेवटची बाब सांगतो, कारण मी तुम्हाला म्हणले 7 दिवस सांगितलं तरी पूर्ण होणार नाही. ज्यावेळी वाटेल ना माझ्या बांधवांनो की माझ्या जीवनात एवढं दुःख का, एवढं दुःख का, त्यावेळी आपण देवाला भांडतो ना. मी तर तुम्हाला खरं सांगतो माझ्या माता भगिनींनो की माझ्या जीवनात ज्यावेळी दुःखाचा प्रसंग, माझी आई वारली अटॅकनाशी, हातात माझ्या इनामदार डॉक्टरने आमच्या दोघांच्या हातात गप्पा मारता मारता माझ्या आईला अटॅकाला नाही गेली. त्यावेळेला सुद्धा मला आईच्या दुःखातनं सावरलं, त्या अहिल्यादेवीच्या दुःखामुळं. त्यामुळं तुम्हाला तुमच्या जीवनातलं दुःख ज्यावेळी सगळ्यात मोठं येईल त्यावेळेला फक्त अहिल्यादेवीच्या जीवनातलं दुःख आठवा. तुमचं दुःख त्यावेळेला अक्षरशः कणभर वाटेल. किती दुःख, रक्ताच्या नात्याची 22 माणसं डोळ्यासमोर गेली, पण मला जे भावलं ना तिच्या जीवनातलं दुःख ते सांगतो आणि माझं चिंतन संपवतो. माझ्या बांधवांनो, मला कामधेनू सेवा परिवार जो सुचला तो त्या दुःखातनं सुचला. मला कामधेनू सेवा परिवार विधवांची सेवा करायची माझ्या जीवनामध्ये जी इच्छा निर्माण झाली त्याचं कारण सुद्धा या मातोश्री विधवा होत्या म्हणून. हिला जे दुःख भोगावं लागलं ते मी पाहिलं, म्हणून हिची पूजा करायची असेल तर समाजातली प्रत्येक विधवा ही माझी अहिल्यादेवी आहे, माझी जिजाऊ आहे, माझी सावित्रीबाई आहे, कारण या तिघी विधवा होत्या. त्यामुळे त्यांची सेवा त्यात करायची असं ठरवून 18 वर्षापूर्वी ती पूजा सुरू झाली. ती अहिल्यादेवीची पूजा आहे. ती कशी सुरू झाली ऐका आणि चिंतन संपवतो. पुण्यश्लोक शब्द होत असताना भिल्लांविषयी काम केलं, हुंडाबंदीचं काम केलं, बालविवाह थांबवले. ऐका, दत्तक घेण्याचा अधिकार दिला स्त्रीला, आणि स्त्री राज्य करू शकते हे जगाला दाखवून दिलं.
आपल्या घरातले वाद, भावकीचे वाद सगळेच तुम्हाला अहिल्यादेवी जर समजायचे असेल ना तर गावठी भाषेत एकच सांगतो. दुःख सांगतो 2 मिनिटात, पण एक सांगतो की तुमचा वार्ड सोडून दुसऱ्या वार्डमध्ये फक्त निवडणुकीला ग्रामपंचायतला उभा राहून बघा. तुमचा वार्ड सोडून दुसऱ्या वार्डमध्ये फक्त उभा राहून बघा. तुमचा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात आमदारकीला उभा राहून बघा. नाही कळलं ना? नाही कळलं ना? अजून सोपं सांगतो. तुमचं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये 10 एकर जमीन घेऊन दाखवा आणि घेतली तर गावात ज्या रुबाबात कसतो त्या रुबाबात फक्त कसून दाखवा. पटतंय? संविधान आहे, कायदा आहे, पोलीस आहे, तरी सुद्धा परवा मंगळवेड्याला 25 एकरावरून एका दिवशी 6 जणांची हत्या झाली आहे. एक स्त्री, रक्ताच्या नात्याचं कोणीच जिवंत नाही, कोणीच जिवंत नाही. आणि 2 जिल्ह्याचं 6 किल्ल्याचं राज्य आहे. आणि नुसतं राज्य नाही, या भारतातल्या 365 संस्थानापैकी सर्वात श्रीमंत राज्य आहे. एवढं सगळं राज्य 29 वर्ष खंबीरपणानं चालवणारी या जगातली एकमेव स्त्री आहे, मातोश्री अहिल्या. दुःख दररोजच्या जीवनचरित्रामध्ये मुंग्याला साखर, माशाला भाकर आणि गाईला चारा दिल्याशिवाय तोंडात घास घातला नाही. भविष्य श्रावण महिन्यामध्ये नर्मदा तीरावर माहेश्वरी संस्थातून 1 कोटी शिवलिंग केली जायची. किती? 1 कोटी. आणि कशाची केली जायची माहिती आहे? कशाची केली जायची? कणकेची. आणि ही सगळी कणकेची शिवलिंग कुठं अर्पण करायच्या? नर्मदा नदीत. आणि नर्मदा नदीत पूर्ण त्यांचा जो भाग होता शहराचा, त्या सगळ्या भागामध्ये मच्छमारीला बंदी होती. का? श्रावण महिन्यातच का टाकायचे? आम्ही डॉक्टर जनावरांचं पण सांगतो, फिशरी आम्हाला पण होती. सगळ्या माशाच्या जातीचा प्रजनन काळ, पिल्ल देण्याचा काळ हा श्रावण आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये या माशांना भरपूर खाद्य मिळावं म्हणून आपल्या नगरीमधून 1 कोटी शिवलिंग कणकीची करून माशाला खाऊ घालणारी या जगाच्या इतिहासात स्त्री दाखवा. आपण नारळ फोडला आणि पाणी पिताना गोड लागलं ना तर 1 तुकडा देवाला ठेवतो. गावातल्या माणसाला तुकडा वाटत नाही. सगळं नारळ घरी घेऊन जातो आपण. सगळं नारळ त्याचं खिसून वड्या करतेल्या, वळ वाळू घालतेल्या, त्याचं खोबरं करतेल्या, पण तुकडा सुद्धा कोणाला खाऊ घालत नाही. आणि नारळ जर नासका निघाला, अख्खा देवाच्या बोखंडी टाकून पावला म्हणून निघून जाणार. नासलेला देवाचा, गोड लागलेला घरी. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला निश्चित कळेल माशासाठी काय केलं. ऐका, अरे माणसं दाखवा. मी पहाटे 3 वाजेपर्यंत बोलेल बरं का, जर तुमची तयारी असली तर. 2 माणसं बसली, कारण माझ्या आईचं गुणगान गाताना मला भान राहत नाही. एवढा वेळ नाही, पण ऐका. पक्ष्यांसाठी अभयारण्य केलं, पक्ष्यांसाठी. भिल्लांचा चरितार्थ केला. भिल्ल शेतकऱ्यांना शिवरायांसारखंच फुकट काही दिलं नाही. फुकट शिवरायांनी काही दिलं नाही. त्यांनी काय दिलं नाही. दुष्काळ पडला तर सारा वसुली थांबवली. दुष्काळानंतर बैलजोड, नांगर सगळं दिलं, पण ते सुद्धा कर्जावून ते फेडायचं. त्यामुळे 100% वसूल सगळ्याच बाबतीतला होता. तरी सुद्धा एवढं दुःख जीवनात का द्यावं? एवढी चांगली कामं करून ज्यावेळी जीवनात दुःख येईल त्यावेळी देवाने मला सेवेची संधी दिली, हे लक्षात ठेवावं. अहिल्या देवीने स्वतः आपल्या वाड्यावर आपल्या जीवनाचा उद्देश लिहिलाय. गेलाय कधी? जा, माहेश्वरीवर उत्तर लिहिलंय अहिल्या देवीने की सेवेसाठी माझा जन्म झालाय. माझ्या प्रत्येक कृत्याचा जाब मला भगवंताला द्यावा लागेल. राजमुद्रा माहितीये का अहिल्या देवीची काय होती? अहिल्या देवीची शिवरायांची जसं ना प्रतिपन्न लेखी व वरदेष्णू विश्ववंदिता शहासुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, ही जी शिवरायांची मुद्रा आहे तशी अहिल्या देवीच्या 2 मुद्रा होत्या. एक राजमुद्रा म्हणजे राजकीय पत्राला एक मुद्रा होती. त्या मुद्रेवर असे लिहिलेलं आहे की श्री मार्तंडाशी तत्पर अहिल्याबाई होळकर. देवी सुद्धा नाही, मार्तंडाशी तत्पर अहिल्याबाई होळकर.
त्यामुळे पत्र गेलं तरी मार्तंडाची सेवा आहे असा पुढचा समजायचा. त्यामुळे हुकूम कोणी डावलत नव्हता. आणि खाजगी पत्रावर होतं श्री आणि बेलाचं पान, किंवा शब्द असायचा श्री शंभू आज्ञेवरून. प्रत्येक पत्र मातोश्रीचा असा. या 2 राजमुद्रा. त्यामुळे ह्या 2 राजमुद्रा अहिल्यादेवीच्या एकाही आदेशाचं उल्लंघन करायची हिंमत कोणी केली नाही, गद्दारी कोणी केली नाही. प्रशासनावरची प्रचंड पकड शेवटपर्यंत. तो एक स्वतंत्र 1.5 तासाचा विषय आहे. पण दुःख सांगतो माझ्या बांधवांनो, मी एवढं पुण्य केलं, मी एवढी समाजाला मदत केली, मी जगाला एवढी मदत केली, मी भावकीला एवढी मदत केली, गावाला एवढी केली, एवढं अन्नदान केलं, एवढं सप्त्यामध्ये पंक्ती घातल्या, तरी माझ्या जीवनात वाटेला दुःख का? असा प्रश्न जेवढ्या आपल्यासारख्याला पडेल त्यावेळेला अहिल्या देवीच्या जीवनातलं दुःख पहा. सगळ्यात शेवटचं दुःख सांगतो आणि चिंतन संपवतो. मला भावलेलं यशवंतराव फणसे ज्या वेळेला गेले त्यावेळी अहिल्या देवीच्या जीवनातली एकच व्यक्ती शिल्लक राहिली, म्हणजे आपली मुलगी मुक्ता. आणि मुक्ता म्हणाली, आई मी सती जाणार. अहिल्या देवीच्या पायाखालची जमीन सरकली. अहिल्या देवी म्हणाल्या, अगं माझं कोणीच उरलं नाही, या म्हातारपणाला शेवटचा आधार तू राहा. तर मुक्ताबाई म्हणाल्या, आई तुला जे जमलं ते मला जमल असं नाही, मला माझ्या पतीबरोबर जाऊ दे. दुसरी एक सवत होती नयनबाई, ती पण सती जायला निघाली. कामधेनू सेवा परिवाराचं कार्य मला इथं सुचलं माझ्या माता भगिनींनो, ते सांगतो. ते वाचताना सुद्धा मी अनेक वेळा रडलो. ऐकेच ना त्यावेळेला अहिल्या देवीनं परवानगी दिली. व सती जात असताना जशी आपण प्रेताला आंघोळ घालतो ना, आता सतीची प्रथा नाही, पण सती जात असताना जी स्त्री सती चाललेली आहे त्या स्त्रीला आंघोळ घातली जाते सुवासिनी बायकांनी. आणि आंघोळ घालून तिला सगळं तेलाने तिचं केस मळून आंघोळ घालून नवरी जशी सजवली जाते ना, नवरी तशी नवरीची सगळी कपडे, म्हणजे लग्न लागताना नवरीला जो शृंगार असतो तसा सगळा शृंगार करून आपल्या पतीच्या प्रेता पुढे चालत जायचंय. पुढे ढोल वाद्य वाजत जायचे, मंत्र वाजायचे. आणि चिता जी चंदनाची रचली जाते त्या चंदनाच्या चितेवर हिला झोपवलं जात नाही, तर तिला जिला सती जायचंय तिच्या मांडीवर नवऱ्याचं प्रेत ठेवलं जातं, मांडीवर. आणि तिनं नवऱ्याचं प्रेत मांडीवर घेऊन चितेवर बसायचंय आणि मग अग्नी लावायचं. ही पद्धत आहे. ही पद्धत किती भयानक आहे बघा. त्यामुळं हिला आंघोळ घातली आणि आंघोळ घालताना सगळ्या स्त्रिया जमल्या होत्या, सगळ्या रडत होत्या. फणसेंचं प्रेत असं पडलेलं होतं यशवंतरावांचं, त्याला तिरडीवर बांधायची क्रिया चालू होती. आणि अहिल्या देवी चांदीच्या वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन आल्या. आणि अहिल्या देवी म्हणाल्या की माझ्या लेकराला, पोट वाढवलेलं लेकरू आहे हो, स्वतःचं लहानाचं मोठं झालेलं, राज दरबारातलं, राणीची मुलगी, राजकन्या आहे, तिला सहज वाढवलंय का एवढं मोठं झालेलं लेकरू? अरे कल्पना करा माझ्या माता भगिनींनो, लग्न झालेली मुलगी आपली सासरी जाताना 5-6 महिन्याने येऊन पुन्हा जर चालली, एक वेळ नुसती रडून गेली ना, तर आई बापाला परत माघारी येऊन त्याचं क्षेम कुशल कळेपर्यंत अन्न गोड लागत नाही. हे आता पेटवायचे, जाळायचे. हातात खोबरेल तेल घेऊन आली अहिल्या माता आणि म्हणाली की माझ्या लेकराला मला शेवटचं खोबरेल तेल तरी केसाला लावू द्या. जमलेल्या स्त्रिया सुवासिनी होत्या. सती जाणारी स्त्री सुवासिनी असते. आंघोळ घालणाऱ्या सगळ्या स्त्रिया म्हणाल्या की माता तुम्ही विधवा आहात, विधवेला हिला हात लावण्याचा अधिकार नाही, त्यामुळे तुम्ही या विधीत विघ्न आणू नका. आमच्या हातानं आंघोळ घालू द्या, सजवू द्या, तुम्ही स्पर्श करू नका. काय अवस्था झाली असेल व्हायची. शेवटचं तेल केसाला लावायला शेवटी धाड धाड रडायला लागले. अरे 5 बोट तरी लावते माझ्या लेकराच्या केसाला, मला 5 बोटांनी फक्त स्पर्श करू द्या. हातात तेल घेतलंय, साडीवर गळतंय. सगळ्या बायकाकडे ही महाराणी, अख्खा हिंदुस्तान जिच्या दराऱ्याला घाबरतोय, अख्खा हिंदुस्तान जिचा शब्द खाली पडू देत नाही, त्या राजमातेला
आपल्या मुलीच्या केसाला हात लावायचा अधिकार केवळ केवळ विधवा आहे म्हणून समाज देईना, धर्म देईना. इथं मी प्रतिज्ञा केली की मी हिची सेवा करणार, हिचा उद्धार करण्यासाठी मला काम करायचं आणि माझं जीवन या मातेच्या चरणावर अर्पण करून आज 3,500-4,000 तरुण अहिल्या देवींचा मी भाऊ झालोय. माझ्या बांधवातून तरुण भाऊ झालोय. शेवटी मुक्ताबाई रडायला लागली. माझ्या आईला 5 बोटाचा स्पर्श करू द्या. हातात असं तेल घेतलं. काय चित्र असेल कल्पना करा. कपाळाची तोंडाची चुंबन घेत घेत असं सगळं तेल माखलं. आपल्या हाताने लेकराला नाव घातलं. मुक्ताबाईला हिरवी साडी नेसवली. मळवट भरला आणि मळवट भरल्यानंतर सगळे सौभाग्याचे शृंगार, अलंकार, जोडवी, चुडे सगळं घातलं. हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकुवाचा सडा टाकत त्याच्यावर या मुक्ताची अंतिम यात्रा निघाली. माझ्या बांधवात या मुक्ताबाईला चालत असताना माता तिच्या बरोबरीने चालू लागली. पायाखाली काय आहे, रस्ता आहे, दगड आहे, काय नाही, एक टक आपल्या लेकराकडे बघत ही आई स्मशानभूमीपर्यंत गेली. राजघराण्याची स्मशानभूमी स्वतंत्र होती. तिथं दुसऱ्या लोकांचा अंत्यविधी करायची परवानगी नाही. तिथं गेल्यानंतर चिता रचली गेली, वेदाचे मंत्र बोलले गेले. नयनबाई पायथ्याला बसल्या चितेवर. मुक्ताबाई उशाला, तिच्या मांडीवर पाय आणि मुक्ताबाईच्या मांडीवर डोकं. दोघींनी एकमेकीकडे अशी एकटक नजर लावली आहे. मुक्ता डोळं मिटत नाही, मातोश्री डोळं मिटत नाहीत. दोघींनी एकमेकीकडे एकटक बघायला सुरुवात केली. अश्रूंच्या धारा चालू आहेत. चितेला अग्नी दिला गेला. सगळा अग्नी लपेटत गेला. चिता धडाडून पेटली. त्या चितेतून सुद्धा नजर स्थिर झाली ती आईवर, अहिल्याची, आपल्या मुक्तावर. शरीर सहज पेटत नाही माझ्या बांधवांनो. सगळ्यात अगोदर साडी पेटली. मुक्ताबाईची साडी पेटली. यशवंतरावाचे केस पेटले. मला खरंच सांगावंसं वाटत नाही माझ्या बांधवांनो. अहिल्या देवीच्या या मुक्ताबाईचे केस पेटले. ज्या केसाला लहानपणापासून कुरवाळलेला आहे, ज्या केसाला शेवटचा हात लावलाय, ज्या कपाळाची चुंबन घेतले, ते केस पेटताना जिवंत लेकरू असं जळत असताना जे दुःख आहे माझ्या बांधवांनो, जगात त्या दुःखाची तुलना कोणत्या दुःखाशी करता येईल? कोणत्या दुःखाशी? भुवया पेटल्या, पापण्या पेटल्या, डोकं पेटलं. नजर तशी स्थिर झाली होती आणि शेवटी दोघींनी एकमेकाच्या डोळ्यात रूप साठवत साठवत धाडकन मान कोलमडली. मुक्ताबाईची मान कोलमडल्या उभ्या असलेल्या अहिल्या देवी धाडकन खाली कोसळल्या. बाकीच्या लोकांनी त्याला उचलून नेलं. हे एवढं मोठं दुःख आपल्या पोटच्या लेकराचं जळताना स्वतः पाहणं. तरपडणारं पोरग तापानं फणफणलं, पोरगी फणफणली. आपली अवस्था काय होते कल्पना करा. त्यातल्या त्यात एकुलते एक असतं तर काय होतं कल्पना करा. घरातली सगळीच माणसं मेलेत, एकच उरली तेवढी, आणि तिला जाताना असं पाहणं. काय परमेश्वरला म्हणाले असेल हो माता की देवा मी असं काय पाप केलंय म्हणून मला हे बघायचं. वेळ ती आणली. हे नाही म्हणली माझी माता, हे नाही म्हणली माझी माता. तिने लिहून ठेवलंय की माझ्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वराजवळ द्यावा लागेल. लक्षात घ्या.
ज्या गाईची रोज पूजा करत होत्या, अहिल्या देवीचं प्रेत उचलल्या उचलल्या आजारी नसणाऱ्या गायीनं जाग्यावर प्राण सोडलाय. जाग्यावर. माणसं प्रेम करतीलच हे काही नाही. सगळ्या जगाची माता झाली माझ्या बांधवांनो. त्यामुळे तुमच्या माझ्या जीवनात पुरुष असून जरी दुःख असलं आलं ना, तर एकदा फक्त मुक्तायचं सती जाणं जळणं डोळ्यापुढं आणा आणि तुमचं दुःख त्याच्या पुढे ठेवा. एवढं मोठं दुःख तुमच्या कोणाच्या जीवनात कधीही येणार नाही, आलं नाही आणि येऊ नये. त्यामुळं अहिल्या देवीचं जीवनचरित्र पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. एक स्त्री असून जर हे करू शकली, 250-300 वर्षानंतर तिचा जो इतिहास आज डोळ्यापुढे येतोय, ज्या खुणा सापडतायत, दाबलेला इतिहास आपण आता शोधून काढतोय, ते जसं जसं पुढे येतंय तसं तसं अहिल्या देवीचं जीवन संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरतंय. सगळ्या जगाला. अमेरिकेसारख्या देशाचा एक माणूस आपल्या पदरी बाळगणारी, उच्च कोटीचा विचार राजकारणात करणारी, हिमालयाच्या उंचीचं दुःख आपल्या जीवनात भोगणारी आणि हिमालयाच्या उंचीचं दान करणारी, हिमालयाच्या उंचीचं बांधकाम करणारी, हिमालयाच्या उंचीचं पिण्याच्या पाण्याची सोय करणारी, आत्ताच्या सरकारला सुद्धा एवढा फंड असताना सुद्धा शक्य नाही एवढं काम तिनं केलं. आणि 90% कामं 90% आपल्या जीवनातली जिथं आपलं राज्य नाही तिथं केलं. म्हणून अहिल्या देवी या अखंड हिंदुस्थानच्या राजमाता झाल्या. आजही इंदोरला जा, आजही इंदोरला जा आणि इंदोर मधल्या लोकांना विचारा कुठून आला रे, तर तो सांगतो, हिंदीत बोलतो की मातोश्रींच्या मंदिरातून आलो. एकही माणूस अहिल्या शब्द उच्चारत नाही. तो काय म्हणतो, मातोश्रीच्या मंदिरात जाऊन आलो, मातोश्रीच्या. त्यामुळं आई ही पदवी आपल्या पोटचं कुणीच नसताना या सगळ्या लेकरांना वाटावं की ती त्यांची आई आहे. ही मानवी जीवनात देव बनणं आहे. देव बनणं आहे. आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य याची नावे म्हणजे संसारी जन्मी जे याच लागी. तुकाराम महाराजांनी आज्ञा दिली की माणूस म्हणून जन्माला आलाय तर मृत्यूपूर्वी देव झाल्याचा अनुभव घ्या. याच्यासाठी मानवाचा जन्म आहे आणि तो अहिल्या देवींनी आपल्या जीवनामध्ये सिद्ध करून दाखवला. म्हणून त्यांच्या नावापुढे देवाला मृत्यू नसतो. लक्षात घ्या, देव अमर आहे. म्हणून अहिल्या देवीच्या शरीराची जरी चिता जळालेली असली तरी मातेच्या नावापुढं कुणीही कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी शब्द लिहित नाही. याचं कारण काय? याचं कारण काय? का जिवंतपणी जी देव बनली ती अमर झाली. मातृ देव भव. ते पाहण्यासाठी, ते बनण्यासाठी अहिल्या देवींचं जीवन चरित्र आयुष्यात एकदा तरी कोणत्याही वयात वाचा. तुमच्या या काळात सुद्धा जीवनाला आकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढे रुखवतावरती सगळ्या वस्तू देत असताना ही 4 चरित्र अहिल्या देवी, महासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि वीरभद्रकाली ताराराणी यांची चरित्र इथून पुढं रुखवतावर द्यायला सुरुवात करा. जेणेकरून आपल्या पुढच्या लेकराला आपल्या रक्ताची ओळख पटेल, आपल्या पूर्वच्या संस्काराची आणि संस्कृतीची ओळख पटेल. हा उपक्रम अहिल्या देवींच्या जीवनचरित्राच्या निमित्तानं आपण समाजामध्ये रूढ करूया. आणि इथल्या तरुण बांधवांना विनंती करतो किंवा किमान महाराष्ट्रातली तरी अहिल्या देवीच्या पाऊण खुणा, त्यांनी केलेली बांधकामं, त्यांनी बांधलेल्या बारवा आपल्या आपल्या भागातल्या तरी शोधून त्याचं रेकॉर्ड अहिल्या दप्तराला होळकर दप्तरापर्यंत पोहोचवा. आणि 5-10 वर्षामध्ये जसं शिवरायांचे 360 किल्ले आपण शोधू शकलो तसं अहिल्या देवीचं बांधकाम शोधण्याची जबाबदारी आपली आहे. झालेली चिंतन सेवा मातोश्रींच्या चरणावर अर्पण करतो. चुकून एखादा शब्द कुणाच्या मनाला लागणारा गेला असेल, परंपरेला तळ जाणारा गेला असेल, त्याच्यासाठी माफी मागतो. जे आवड वाटलं, अतिशय श्रवणीय वाटलं, ते सगळं माझी वैयक्तिक मातोश्रींची केलेली पूजा होती आणि माझ्या जीवनात मातोश्रींचा मी घेतलेला आदर्श होता. तोच वाक्पुष्पाच्या रूपानं मातेच्या चरणावर अर्पण केला.
जय मल्हार.